हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी इम्पल्स बॅच. डिअर स्टुडंट, आजचा आपला आहे हायड्रोकार्बनचा पार्ट 2. आपण ट्राय करूया की आजच्या व्हिडिओमध्ये हा कम्प्लीट चॅप्टर कव्हर झाला पाहिजे. आपण काल जे व्हिडिओ अपलोड केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोकार्बनचा अल्केन वाला पार्ट मिळाला होता. सो लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक. आजपासून आपण सुरुवात करतोय. आपला चॅप्टर असणार आहे, चॅप्टरचा सेकंड हाफ असणार आहे अल्किन. ओके, सो अल्किन मध्ये बघूया. पहिले एक जनरल पॉइंट असा आहे की अल्किन असेल किंवा अल्काइन असेल यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर अशा टाइपच्या हायड्रोकार्बनला आपण काय बोलतो? दे आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. So they are aliphatic unsaturated hydrocarbon which consist of carbon carbon double bond. They are called as alkenes. एखादं एक्झाम्पल आपण अल्किनचं बघितलंय, याच्यामध्ये चेक करा. अल्किन मध्ये तुम्हाला दिसतोय कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि अल्किनलाच आपण ऑलिफिन सुद्धा बोलतो. ओके, हा वर्ड सगळ्यांना माहिती नसतो. सो अल्किन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑलिफिन्स. अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. ओके, अल्किन मध्ये जर आपण बघितलं तर कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्या ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा ज्या पण ठिकाणी कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड असेल, तर सिंगल बॉन्ड असेल तर ते सगळेच्या सगळे सिग्मा बॉन्ड असतात. दिस इज व्हेरी बेसिक. ओके, पण इन केस जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला असेल तर त्यातला एकच सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा कुठला असतो? पाय बॉन्ड असतो. ओके, आणि तो जो डबल बॉन्ड आहे तो कार्बन आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? sp2 हायब्रिडायझेशन. बॉन्ड एंगल आता एवढं विशेष महत्वाचं नाहीये. ठीक, नेक्स्ट आपण बघूया आयसोमर्स बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. बघा, अल्केन तर कुठले आयसोमर दाखवत नव्हता, फक्त तो स्ट्रक्चरल आयसोमर दाखवत होता. पण अल्किनच्या बाबतीत असं आहे की तो स्ट्रक्चरल आयसोमर्स दाखवतोच आहे. अपार्ट फ्रॉम दिस इट ऑल्सो शोज जॉमेट्रिकल आयसोमर. मग आपल्याला दोघांच्या बाबतीत डिस्कशन करायचंय. आधी मी डिस्कस करतोय स्ट्रक्चरल आयसोमर. समजा मी दोन एक्झाम्पल दाखवले, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH अँड CH3. समजा मी एक मॉलिक्युल असं दाखवलाय. ओके, हा एक प्रकारचा अल्किन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आपण तयार केला तर इट कन्सिस्ट ऑफ C5 अँड H आपण बघितलं 3 4 5 6 7 8 9 10. H किती आहे? 10 आहे. हा त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला. आता मी काय करतो, याचं स्ट्रक्चर चेंज करतोय. सपोज मी याचं स्ट्रक्चर चेंज केलं, CH3 CH3 डबल बॉन्ड CH3 1 2 3 4 5. चेक करा, याचा पण मोलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. याचा पण मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10. आता या दोघांमध्ये कॉमन गोष्ट अशी आहे की दोघांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण दोघांचं स्केलेटन कसं आहे? डिफरंट आहे. सो यांना आपण एकमेकांचे काय बोलू शकतोय? दे आर कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स. ओके, सो आता आपण डिस्कस करू जॉमेट्रिकल आयसोमर. आता जॉमेट्रिकल आयसोमर मी पुढच्या स्लाइडवरती सेपरेटली डिस्कस करतोय. जॉमेट्रिकल आयसोमर एक्झॅक्टली काय असतात? त्याच्यामध्ये सीस आणि ट्रान्स असे दोन टाईप असतात. आता सीस आयसोमर आयडेंटिफाय कसं करतो आपण बघा. इथे तुम्हाला जो मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवलाय, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला चेक करा सेम ऍटम आहेत, हायड्रोजन सेम आहेत. या साईडला चेक करा CH3 ग्रुप आहे. आपण इथे बोलताना काय बोलतो? इफ सेम ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम दे लाइज ऑन सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, देन दे आर कॉल्ड एज सीस आयसोमर. बट हे चेक करा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे दिसतोय, याच्या ऑपोजिटला हायड्रोजन आहे, इकडे CH3 आहे, त्याच्या डबल बॉन्डच्या ऑपोजिटला अजून एक CH3 आहे. इफ सेम ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम लाइज ऑन द ऑपोजिट साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, देन दे आर कॉल्ड एज ट्रान्स आयसोमर. ओके, सो सीस आयसोमर ट्रान्स आयसोमरचा अजून एखादं एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. हे एक्झाम्पल केअरफुली बघा. इथे आपण दिलंय सीस ब्यूट 2 ENE आणि दुसरा आहे ट्रान्स ब्यूट 2 ENE. कार्बन तर सेम आहे 1 2 3 4, बट हा जो C2 आणि C3 कार्बन आहे, इथे CH3 ग्रुप जो आहे तो एकाच साईडला अटॅच झाले सगळे, डबल बॉन्डच्या एकाच साईडला आहे. हायड्रोजन सुद्धा एकाच साईडलाच आहे. आपण इथे बोलताना असं बोललो की इफ सेम ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम लाइज ऑन द सेम साइड, देअरफॉर दे आर कॉल्ड एज सीस आयसोमर. बट इथे काय झालंय? सेम ग्रुप ऑपोजिटला गेलाय, सेम ऍटम ऑपोजिटला गेलाय. हे एकमेकांच्या ऑपोजिटला असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला आपण काय बोलतोय? ट्रान्स आयसोमर बोलतोय. ठीक आहे, सो दिस इज सीस अँड ट्रान्स आयसोमर. आता आपण भौतिक रिएक्शनला सुरुवात करू. सो दिस आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन. आपण जे टॉपिक कव्हर करतोय ना,
त्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले, बरेचदा क्वेश्चन विचारले जातात. काल जो तुम्ही अल्केनवाला टॉपिक बघितला त्याच्यामध्ये पण तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह केले, तुमचे ऑलमोस्ट सगळे पीवायक्यू सॉल्व्ह होते. इव्हन त्याच्यामध्ये चॅप्टर पण पूर्ण कव्हर झालाय. ओके, जे स्टुडंट 11th फ्रेश आहे त्यांनी जरी तो रेफर केला तरी चालणार आहे. ठीक आहे. सो लेट्स प्रोसीड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किन. अल्किनमध्ये कुठल्या कुठल्या मेथडने आपण अल्किनला बनवू शकतोय, अल्किनला कुठल्या कुठल्या मेथडने बनवू शकतो ते आपण डिस्कस करू. प्रिपरेशन ऑफ अल्किन नंबर 1 फ्रॉम कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन. इथे आपण त्याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करूया. आता बघा, समजा मी एखाद्या अल्काइनचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये मला H2 ऍड करायचं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. मग तो मी अल्किन बोललो, इथे कोण आहे अल्काइन. सो तुम्हाला अल्काइनचं तुम्हाला कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करायचं म्हणजे ट्रिपल बॉन्डचं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज नाउ कन्वर्टेड इनटू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज द मेन प्रोसेस. सो हाऊ वी कॅन डू दिस प्रोसेस. सपोज मी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दाखवलाय, देयर इज अ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कुठला पण अल्काइन असेल, यू कॅन टेक एनी अल्काइन. हवं तर त्याचे आपण एक्झाम्पल पण डिस्कस करू. सो इथे मी सपोज एक अल्काइन यूज केलंय आणि या अल्काइन मध्ये मी हायड्रोजन ऍड करतोय इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. विच इज द सुटेबल कॅटलिस्ट फॉर दिस प्रोसेस. देयर इज अ यूज ऑफ पॅराडियम अँड बॅरियम सल्फेट, PDBaSO4 इन प्रेझेन्स ऑफ क्युनोलिन. आता काय करायचे, हे जे दोन हायड्रोजनचे ऍटम्स आहेत, दीज आर गोइंग टू अटॅच अक्रॉस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सो हे जोडताना सिम्पली होणार काय, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड होईल. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH डबल बॉन्ड CH लाईक दिस. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन मोलिक्यूल. So by this way we can convert alkyne into alkene by the use of PDBaSO4 in presence of quinoline. आपण एक्झाम्पल अजून एक घेऊ. हे तर फक्त मी तुम्हाला एक जनरल एक्सप्लेनेशन दिलं. सपोज मी यूज केला ऍसिटिलीन. सपोज आपण यूज करतोय ऍसिटिलीन. हाऊ टू रिप्रेझेंट ऍसिटिलीन, HC ट्रिपल बॉन्ड CH. याच्यामध्ये आपण ऍड करतोय हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ सेम कॅटलिस्ट PDBaSO4 अँड क्युनोलिन. ओके. सो आता नेहमीप्रमाणे हे टू हायड्रोजनचे ऍटम्स आहे, दे आर गोइंग टू ऍड अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन. नाउ द क्वेश्चन इज दॅट, याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार. तर ज्यावेळेस तुम्ही PD आणि BaSO4 वापरतात, PD आणि BaSO4 वापरल्यानंतर तुम्हाला अल्किन तर मिळाला. आता या केसमध्ये ठीक आहे, आपण कुठलं सीस आणि ट्रान्स बोलू शकत नाही, तिथे सिम्पली आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी अल्किन तयार झालं, दॅट इज इथिन. बट लक्षात घ्या, समजा मी एक अल्काइन चेंज केला. सपोज मी अल्काइन तुम्हाला असं दिला CH3C ट्रिपल बॉन्ड CH असा एक अल्काइन दिलाय आणि या अल्काइन मध्ये मी पुन्हा ऍड करतोय हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ PDBaSO4 अँड क्युनोलिन. Okay, now there is a formation of CH3CH double bond CH2. आता अल्किन जो भेटतोय ना, या केसमध्ये वरच्या मॉलिक्युल मध्ये तुम्ही सीस आणि ट्रान्स असं लिहू शकत नाहीये. डाऊन साइडच्या पण केसमध्ये सीस आणि ट्रान्स लिहू शकत नाहीये. पण समजा जर मी असा मॉलिक्युल दाखवला CH3C ट्रिपल बॉन्ड CH3, याचा आपण करतोय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ सेम कॅटलिस्ट. ओके. सो आता जो मला अल्किन भेटणार आहे CH3CH डबल बॉन्ड CH3, हा 100% कुठला अल्किन भेटत असतो आपल्याला, सीस अल्किन भेटतोय. तर आपण नाव देऊ शकतोय सीस ब्यूट 2ENA. लक्षात घ्या, तुम्हाला सीस मॉलिक्युल कधी मिळतो, जेव्हा तुम्ही पॅलाडियम बॅरियम सल्फेट यूज करतात. आणि जर समजा तुम्हाला ट्रान्स हवा असेल तर तुम्हाला एक वेगळ्या टाईपचा कॅटलिस्ट यूज करायचा असतो, जो की सोडियम आणि लिक्विड अमोनिया असतो. त्याचं पण आपण डिस्कशन करू. बघा, ही तीच रिएक्शन आहे, हायड्रोजनेशन इन कॅटलिटिक हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन. इथे आपण हवं तर लिक्विड अमोनिया यूज करू. समजा मी या केसमध्ये एक अल्काइन दाखवलाय. आता मी फक्त जनरल रिएक्शन दाखवतो. एक सपोज मी इथे अल्काइन दाखवलाय आणि या अल्काइन मध्ये आपण करतोय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड लिक्विड अमोनिया. आता मात्र चेक करा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन, नो डाऊट देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन. बट हा जो अल्किन तुम्हाला भेटणार, हा कुठला अल्किन असणार आहे, ट्रान्स अल्किन असणार आहे. ओके. सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या, महत्वाचं आहे. जर तुम्ही PD आणि BaSO4 वापरला तर तुम्हाला अल्किन कुठल्या टाईपचा मिळाला होता,
सिस अल्किन भेटला होता. महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया यूज केला, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्रान्स अल्किन. खूप महत्वाचा पॉईंट आहे, सीईटीला याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, चला आता पुढचं बघूया कुठल्या मेथडने आपल्याला बनवायचं आहे. सो फ्रॉम डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइडचं आपल्याला काय करायचंय, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आधी या वर्डचं मिनिंग समजून घ्या. हायड्रोचा अर्थ आहे हायड्रोजन, हॅलोजनचा अर्थ आहे कुठला पण एखादा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन असेल तर आपण एक्स मेन्शन करतो. हायड्रोजन आणि हॅलोजनला तुम्हाला आता काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. सो इट्स अ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, या टाईपची एक केमिकल प्रोसेस आहे. आणि या केसमध्ये आपण आता बघूया की एक्झॅक्टली एखादं एक्झाम्पल घेऊन डिस्कस करू. समजा मी एक मॉलिक्यूल असा घेतलाय CH3 CH2Cl. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिल क्लोराइड. ओके, दिस इज इथिल क्लोराइड. ओके, आता या इथिल क्लोराइड मधून जर मला हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायचं असेल तर या केसमध्ये मला कंपल्सरी अल्कोहोलिक केवच वापरायचं असतं. ओके, आणि ही सेम रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा तुमची झालेली आहे. ज्या मुलांना ही रिॲक्शन ऑलरेडी माहिती आहे त्यांनी हा काही व्हिडिओचा काही पार्ट स्किप करा आणि पुढचं कंटिन्यू करा. सो या केसमध्ये बघा ओळखायचं कसं असतं किंवा प्रोसेस करायची कसं असेल. आता हे समजून घ्या की हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडलेला असतो दॅट इज अल्फा कार्बन, आणि अल्फाच्या नेक्स्ट जो कार्बन आहे तो कुठला कार्बन असतो, बीटा कार्बन. आपल्याला प्रोसेस काय करायची, अल्फा कार्बनचा नेहमी रिमूव्ह करायचा असतो आपल्याला हॅलोजन, आणि बीटा कार्बनचा आपल्याला रिमूव्ह करायचा असतो हायड्रोजन. आणि हे रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज कोणाचा करतोय, केवचचा करतोय. तर पॉझिटिव्ह के निगेटिव्ह हॅलोजनला रिमूव्ह करत असतो आणि निगेटिव्ह OH पॉझिटिव्ह हायड्रोजनला रिमूव्ह करत असतो. सो ही प्रोसेस कशी होते बघा, दिस के removes that Cl so that there is a formation of KCl as a byproduct. अल्फा कार्बनचा काय काढला मी, क्लोरीन काढून घेतलं. आता हा जो निगेटिव्ह OH आहे तो काय करणार, बीटा कार्बनचा कुठला तरी एक हायड्रोजन काढणार. त्याच्याकडे 3 हायड्रोजन दिसत आहेत, येस नो. त्यातला 1 हायड्रोजन रिमूव्ह करा जो तुम्हाला कंबाईन करायचा आहे OH सोबत. तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट भेटणार H2. आता मला सांगा, अल्फाचा क्लोरीन निघून गेलाय, बीटाचा H निघून गेलाय, मग तुम्हाला अल्फा आणि बीटा मध्ये यांना काढल्यानंतर डबल बॉन्ड दाखवायचा असतो. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KCl प्लस H2. So by this way we are going to prepare alkene. There is a formation of alkene, that is ethene. So chloroethane or ethyl chloride is converted into ethene by what, dehydrohalogenation. It is a one type of elimination reaction. Same reaction तुम्हाला एक्झॅक्टली सेम रिएक्शन 12th मध्ये पण आहे. ठीक आहे, सो आता याचं अजून हवं तर एक एक्झाम्पल डिस्कस करू आपण. ओके, सेम टॉपिक तोच आहे आपला, फक्त एक्झाम्पल नंबर 2 आहे. आता समजा मी एक असा मॉलिक्यूल दाखवला CH3 CHCl अँड CH3 प्लस याच्यामध्ये मला ऍड करायचं आहे केवच, पण हे केवच कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक असलं पाहिजे. ओके, सो आता प्रोसेस काय करायची, नेहमीप्रमाणे अल्फा कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करायचा. पण आता मला सांगा, अल्फा कार्बन नंतर जो नेक्स्ट कार्बन आहे तर राईट साइडला पण नेक्स्ट कार्बन आहे त्याला मी बोलणार बीटा, आणि लेफ्ट साइडला सुद्धा एक कार्बन आहे त्याला पण मी बोलणार बीटा. तर लक्षात घ्या, इथे आधी हे डिसाईड करा की दोघं बीटा कार्बन सेम आहेत की डिफरंट आहे. तर या केसमध्ये जो राईट साइडचा बीटा कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन आहे, लेफ्ट साइडचा बीटा कार्बन त्याला पण 3 हायड्रोजन आहे. जेव्हा बीटा कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन इक्वल असतात, सेम असतात, तर आपण असं म्हणू शकतो की बोथ द बीटा कार्बन्स आर डिफरंट. मग तुम्ही दोघांपैकी कुठल्याही एकावरती प्रोसेस करू शकता. आयदर यू कॅन डू प्रोसेस ऑन लेफ्ट साइड और यू कॅन डू प्रोसेस ऑन द राईट साइड, चॉईस इज युअर्स. ओके, सपोज मी याच्यावरती प्रोसेस करतो बीटा 1 वरती, आता मी याला कॅन्सल करणार. ठीक आहे, सो नेहमीप्रमाणे अल्फाचा क्लोरीन काढा आणि बीटाचा H काढा. सो अल्फा आणि बीटा मधून क्लोरीन आणि H रिमूव्ह केला तर तुम्हाला प्रोडक्ट भेटणार CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस एक बाय प्रोडक्ट तुम्हाला भेटणार KCl प्लस एक बाय प्रोडक्ट भेटणार तुम्हाला H2. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपीन. स्टार्टिंग कंपाऊंड आपण जो वापरला होता दॅट इज आयसोप्रोपिल क्लोराइड. So by this way isopropyl chloride is converted into propene by dehydrohalogenation using alcoholic KOH. आता आपण अजून एक रिएक्शन बघू याची, ज्याच्यामध्ये ना तुम्हाला
बीटा कार्बन डिफरंट असतील तर काय करायचं असतं. सो इथे सगळं बीटा कार्बन सेमच होते. आपण एखादं एक्झाम्पल असं की जिथे बीटा कार्बन डिफरंट असेल. टॉपिक तोच आहे, फक्त मी एक्झाम्पल नंबर 3 घेतोय. समजा बीटा कार्बन डिफरंट आले तर काय करायचं. एखादं एक्झाम्पल पण घेऊ याच्यावरती आपण. समजा मी एक्झाम्पल असं घेतलं, CH3 CH Cl CH2 CH3. ओके, आणि याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला KOH, जे कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक असलं पाहिजे. आधी हे डिसाईड करा की हॅलोजन ज्या कार्बनला जोडलाय, हा जो क्लोरीन आहे तो ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा. अल्फाच्या नेक्स्ट बीटा इथे पण दाखवावं लागणार आहे आणि बीटा या साईडला पण दाखवावं लागणार आहे. आता चेक करा, दोघं बीटा कार्बनकडे असणारे हायड्रोजन सेम आहेत का? नाही, वेगवेगळे आहेत. याचा अर्थ बीटा कार्बन वेगवेगळे झाले. आणि बीटा कार्बन जर डिफरंट असतील तर तुम्हाला दोघांवरती प्रोसेस करून दाखवावी लागेल. मग आता या केसमध्ये बघा, मी याला सपोज मार्क केलंय β1, याला मार्क केलंय β2. आता मी जी पहिली प्रोसेस करतोय ना, त्या प्रोसेसमध्ये मी काय करणार माहिती का, β1 वरती प्रोसेस करणार आहे आणि दुसरी प्रोसेस मी करणार आहे β2 वरती. म्हणजे आता मी करणार काय, नेहमीप्रमाणे अल्फा कार्बनचा हॅलोजन तर काढायचाच आहे, पण β1चा हायड्रोजन काढणार आणि सेकंड केसमध्ये β2चा हायड्रोजन काढणार. सो जर मी अशी प्रोसेस कम्प्लीट केली बाय युझिंग KOH, आता बाय प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती की बाय प्रोडक्ट काय मिळत असतं. आता मी डायरेक्टली इथे रिएक्शन लिहितोय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH डबल बॉन्ड CH प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला भेटणार KCl प्लस H2. आणि जर आता मी अल्फाचा क्लोरीन आणि β2चा H काढला तर मला प्रोडक्ट कसं मिळणार बघा. जर मी H काढला असेल तर CH2 शिल्लक राहणार. CH2 डबल बॉन्ड CH single bond CH2 and CH3 plus again byproduct KCl plus H2. Now in this case there are two molecules. There is a formation of two molecules. Number one, but2ene and second molecule is but1ene. आता या केसमध्ये यांचं म्हणणं असं आहे की but2ene, this compound is considered as a major and this compound is considered as a minor. Now there is a question, how to decide major and minor. याच्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे सेझेफ रूल. सेझेफ रूल महत्वाचा आहे. सेझेफ रूल क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. आपण सेझेफ रूल काय ते पण बघू. बघा इथे मी मेन्शन करतोय की तुम्ही फक्त काय करायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑब्झर्व करा, या केसमध्ये आपण इथे जर बघितलं, लेट मी चेंज, समजा आपण इथे जर बघितलं तर इथल्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला चेक करा, लेफ्ट साइडला एक अल्किल ग्रुप आहे, राईट साइडला पण एक अल्किल ग्रुप आहे. ते खाली पण चेक करा, खालच्या डबल बॉन्डला राईट साइडला एक अल्किल दिसतोय, लेफ्ट साइडला कुठला अल्किल नाहीये. सो मला सांगा, वरच्या मॉलिक्युल मध्ये टोटल नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स विच आर अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे किती सापडले, 2 सापडले. आणि डाव साइडच्या मॉलिक्युल मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असणारे अल्किल ग्रुप किती, 1च आहे. सो या केसमध्ये कसं असतं, ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला मॅक्झिमम नंबर ऑफ अल्किल ग्रुप असतील, दॅट कंपाऊंड इज कन्सिडर ऍज अ मेजर प्रोडक्ट. सो अकॉर्डिंग टू सेझेफ रूल, but2ene इज कन्सिडर ऍज अ मेजर प्रोडक्ट. ओके, चला हे मेजर आणि मायनर आपण कसं डिसाइड केलंय. ओके, आता पुढे जाऊया, काय डिस्कशन आहे. सो दिस इज डिहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. आता आधी हे समजून घ्या की व्हॉट इज डायहॅलाइड. Dihalide are those molecule in which there is a presence of 2 halogen atom. But what is vicinal dihalide? जर तुम्हाला विसिनल डायहॅलाइड माहिती करून घ्यायचं असेल, तुम्हाला जेमिनल पण माहिती असलं पाहिजे. मग ते आधी मी शॉर्टकट थोडंसं डिस्कस करतो. समजा मी एक कंपाऊंड असं दाखवलंय, HCHHH. इथे एक क्लोरीन ठेवलाय आणि इथे सुद्धा एक क्लोरीन प्लेस केलाय. ओके, हा एक मॉलिक्युल ऑब्झर्व करा. सेकंड मॉलिक्युल असं ऑब्झर्व करा, HCCHHCl and Cl. मला सांगा, दोघं मॉलिक्युल मध्ये चेक करा, देर आर 2 हॅलोजन ऍटम्स. दिस इज 1, दिस इज 2. याचा अर्थ हा डायहॅलाइड आहे. दुसऱ्या मॉलिक्युल मध्ये चेक करा, इथे पण एक क्लोरीन आहे, इथे देखील एक क्लोरीन आहे. याचा अर्थ हा सुद्धा एक प्रकारचा डायहॅलाइड आहे. पण या केसमध्ये काय असतं माहिती का, इफ two halogen atoms they are present on same carbon atom, if they are bonded to same carbon atom, then they are called as geminal dihalide. And if two halogen atoms they are bonded to
ऍडजस्टंट कार्बन ऍटम बॅक टू बॅक असले पाहिजे. ते ऍडजस्ट म्हणजे शेजारच्या कार्बनला 2 हॅलोजन जोडले पाहिजे. तर अशा टाईपच्या डायहॅलाइडला बोललं जातं विसिनल डायहॅलाइड. मग आता आपल्याला यूज कोणाचं करायचं आहे? विसिनल डायहॅलाइड. हाऊ वी कॅन प्रिपेअर अल्कीन बाय युझिंग विसिनल डायहॅलाइड, दॅट इज अवर क्वेश्चन. ओके, सो आता या केसमध्ये बघूया आपण विसिनल डायहॅलाइडचा यूज करून कशा पद्धतीने मॉलिक्युलचं प्रिपरेशन, कशा पद्धतीने आपण मॉलिक्युलचं प्रिपरेशन करू शकतोय आणि आपल्याला बनवायचं काय आहे? अल्किन बनवायचं आहे. ओके, सो इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आता यूज कुठला करायचं तुम्हाला? विसिनल डायहॅलाइडचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, सो हाऊ विसिनल डायहॅलाइड कॅन बी कन्वर्टेड इनटू अल्किन. ओके, रिएक्शन बघू आपण. समजा मी रिएक्शन अशी घेतली की एक मॉलिक्युल मी समजा तुम्हाला असं दाखवलं आहे CH2 डबल बॉन्ड CH2 फर्स्ट आणि सेकंड दोघंही कार्बनला मी एखादा हॅलोजन जोडलाय. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ ब्रोमिन. सो द नेम ऑफ मॉलिक्युल इज 1,2-डायब्रोमो इथेन. मॉलिक्युलचं नाव काय आहे? 1,2-डायब्रोमो इथेन. आता या 1,2-डायब्रोमो इथेनला जर मी याला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ झिंक इन अल्कोहोल, याला आपल्याला काय करायचंय? हीट करायचंय. ओके, आता हा झिंक मेटल आहे, डायव्हॅलेंट असतो. हा डायव्हॅलेंट मेटल काय करणार? या दोघंही हॅलोजनला स्वतःसोबत कंबाईन करून घेणार. सो झिंक removes these two halogen atoms. There is a formation of byproduct ZnBr2. मग हे दोघं ब्रोमीन जे इथून निघून गेले असतील याचा अर्थ दोघं बॉन्ड काय झाले? ब्रेक झाले. हे दोघं बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथला कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं लगेच कन्वर्जन होणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये इथे डबल बॉन्ड होणार. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2. So by this way there is a formation of alkene. We'll take one more example. Suppose मी एक्झाम्पल असं घेतलं CH2 आणि या दोघही ठिकाणी समजा मी दाखवले ब्रोमिन. यू कॅन टेक एनी हॅलोजन. अगेन द नेम ऑफ मॉलिक्युल इज 1,2-डायब्रोमो प्रोपेन. दिस इज 1,2-डायब्रोमो प्रोपेन. याच्यामध्ये आपण ऍड करतो आहे झिंक इन अल्कोहोल आणि याला हिटिंग करायचंय. नेहमीप्रमाणे हा झिंक या दोघही ब्रोमिनच्या ऍटमला स्वतःसोबत कंबाईन करून घेणार. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ ZnBr2. आता मला सांगा हे दोघं बॉन्ड जर ब्रेक झाले असतील, दोघं ब्रोमिन निघून गेले असतील, तर या 1,2 नंबरच्या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड होणार डबल बॉन्ड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2. There is a formation of propene. Okay, there is a formation of propene. So by this way, vicinal dihalides are converted into alkene by the use of zinc in alcohol. ठीक आहे, महत्वाची रिएक्शन आहे, विचारली जाऊ शकते रिएक्शन. ठीक आहे, चला आता पुढची रिएक्शन बघू. पुढच्या रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किन बनवायचं आहे. दिस इज फोर्थ रिएक्शन ज्याचा आपण यूज करून अल्किन तयार करू शकतोय. आणि इथे स्टार्टिंग कंपाऊंड आपल्याला काय यूज करायचं आहे? स्टार्टिंग कंपाऊंड आपल्याला यूज करायचं आहे अल्कोहोल. ओके, डिअर स्टुडंट्स, व्हिडिओज तुम्ही बघताय त्याचा तुम्हाला नक्की फायदा होत असेल तर व्हिडिओजला लाईक पण करत जा. ठीक आहे, अल्कोहोलचा यूज करून तुम्ही अल्किन कसं तयार करू शकता? समजा मी एक बेसिक अल्कोहोल घेतलं. सपोज समजा मी अल्कोहोल असं रिप्रेझेंट केलं CH3CH2OH हा अल्कोहोल दाखवलाय आणि या अल्कोहोलला आपल्याला कन्वर्ट करायचंय अल्किन मध्ये. तर लक्षात घ्या, तुम्हाला त्या अल्कोहोलचं काय करायचंय? डिहायड्रेशन करायचंय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रेशन? डिहायड्रेशनचा मिनिंग आहे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह कसं करायचं असतं? तर नेहमीप्रमाणे अल्फाचा तुम्हाला OH काढायचा आहे आणि बीटाचा तुम्हाला H काढायचा आहे. ते कसं ते समजून सांगतो. आता हा जो मॉलिक्यूल आहे ना, याला थोडं सिंपल मी असं करतो, याला मी रिप्रेझेंट करताना याने रिप्रेझेंट करतो बघा. सो दिस मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज CH2 इथे मी असं दाखवतोय OH आणि या CH2 मधला जो एक H बाकी आहे तो इंटेन्शनली असा डाऊन साइडला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अजून छान समजणार. सो बघा, इथला जो अल्फा आहे त्याचा तुम्हाला काय रिमूव्ह करायचा आहे? OH रिमूव्ह करायचा आहे. आणि जो बीटा आहे त्यातलं तुम्हाला काय काढायचं आहे? H काढायचं आहे. सो असं H आणि OH हे तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. पण हे रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे हे डिहायड्रेशन होण्यासाठी डिहायड्रेटिंग एजंटची गरज असते. सो या केसमध्ये डिहायड्रेटिंग एजंट कुठले वापरतात असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो आपण 2 डिहायड्रेटिंग एजंट वापरू शकतोय. नंबर 1 आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरू शकतोय.
जे की बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेट आहे. 95% तुम्ही वापरू शकता सल्फ्युरिक ऍसिड, किंवा दुसरं तुम्ही यूज करू शकता अल्युमिना, दॅट इज Al2O3. सो बघूया आपण किती काय वापरतोय. सो सपोज मी इथे वापरलंय 95% H2SO4, पण नुसतं सल्फ्युरिक ऍसिड टाकून चालणार नाही, इथे तुम्हाला हिटिंग पण करायचं असतं. 443 केल्विनला तुम्ही हिट केलं, आणि इन केस मी तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड दिलंच नाही, पेपरला मी तुम्हाला दिलं Al2O3, तर Al2O3 जर वापरला असेल तर टेम्परेचर जास्त लागतं, 623 केल्विन टेम्परेचर. हे आयदर ऑर आहे, दोघांपैकी एक कंडिशन चालते. ओके, सो असं केल्यावरती काय होतं, अल्फाचा OH बीटाचा H निघून जातो, जेणेकरून त्या अल्फा आणि बीटा मध्ये होणार डबल बॉन्ड, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2. वॉटर रिमूव्ह केलं म्हणून तर आपण म्हणतो डिहायड्रेशन. ओके, समजा मी अजून एक रिएक्शन इथे एक्सप्लेन करतोय. एक्स्ट्रा पेज आहे का बघतोय, देयर इज अ एक्स्ट्रा पेज. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल अजून घेतो. समजा मी मॉलिक्यूल असा घेतला, एक एक्झाम्पल की मी सपोज मॉलिक्यूल असा घेतला आहे CH3 CHOH अँड CH3. आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार, हा अल्फा आहे आणि इकडचा बीटा आहे. अल्फाचा OH बीटाचा H रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह करण्यासाठी डिहायड्रेटिंग एजंट आपण कुठला वापरला होता, 95% तुम्ही यूज करता सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड वापरलं असेल तुम्हाला टेम्परेचर किती लागतं, 443 केल्विन टेम्परेचर. आणि जर तुम्ही समजा अल्युमिनियम वापरला असेल, तो ऑप्शन आहे, हे ऑर असतं. समजा तुम्ही अल्युमिनियम वापरला असेल Al2O3, तुम्हाला थोडंसं हाय टेम्परेचर लागतं, 623 केल्विन टेम्परेचर. आता इथे बघा काय होतंय, अल्फाचा OH आणि इथल्या बीटाचा एक हायड्रोजन हा निघून जाणार. म्हणजे अल्फा बीटामध्ये सिंगल बॉन्ड होणार, डबल बॉन्ड, पण हायड्रोजन रिमूव्ह करायला विसरू नका. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला भेटणार H2. हा जो मॉलिक्यूल भेटला आहे, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपिन. तुम्ही प्रोपिन कोणापासून मिळवला, फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोलला तुम्ही कन्वर्ट केलं प्रोपेन मध्ये. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोपेन. 2 नंबरला अल्कोहोल आहे, प्रोपेन 2 ऑइल असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो कुठले कुठले रिएजंट कोणासाठी वापरतात, अशावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय, तुम्हाला डिहायड्रेशन करायचंय, तुम्हाला डिहायड्रो हॅलोजनेशन करायचं असेल, तुम्हाला फक्त करायचंय हायड्रोजनेशन, तुम्हाला करायचंय डिहॅलोजनेशन, तर कुठले कुठले एजंट तुम्ही वापरता. तर मला सांगा, डिहायड्रेशनचा अर्थ रिमूव्हल ऑफ H2. डिहायड्रोहॅलोजनेशन याचा अर्थ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ हॅलोजन. हायड्रोजनेशनचा अर्थ आहे ऍडिशन ऑफ H2, आणि डिहॅलोजनेशनचा अर्थ आहे रिमूव्हल ऑफ हॅलोजन. तर लक्षात घ्या, आपण डिहायड्रेशन करत होतो त्यावेळेस आपण युज केलं होतं अल्युमिना किंवा H2SO4. इथे तुम्हाला दिसतोय H2SO4, तुम्ही 1 ला कनेक्ट करणार B सोबत. दिस इज करेक्ट पेअर. जर तुम्हाला डिहायड्रो हॅलोजनेशन करायचं, तुम्हाला अल्कोहोलिक केवच लागलं होतं, सो दिस आन्सर खाली दिले बघा, 1 असेल, 1 सोबत तुम्हाला B करेक्ट. सेकंड आहे डिहायड्रो हॅलोजनेशन, त्याच्यावर तुम्हाला अल्कोहोलिक केवच लागलं होतं, हा पण बरोबर दिला. तिसरं करायचंय हायड्रोजनेशन, तर त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, 2 ऑप्शन होते आपल्याकडे, एक तर पॅलाडियम बॅरियम सल्फेट होता, आणि किंवा सोडियम लिक्विड अमोनिया. तर सोडियम लिक्विड अमोनिया दिसत नाही, तर आपण कोणाला टिक केलं पाहिजे, PDBSO ला टिक केलं पाहिजे. दिस इज थर्ड वन. आणि फोर्थ आहे डिहॅलोजनेशन, जिथे आपण झिंक अल्कोहोल वापरलं होतं, झिंक इन अल्कोहोल. सो अशा टाइपचे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला पुढचं बघूया काय डिस्कशन करायचंय. सो नाउ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन. अल्किन आपल्याला कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज शो करतोय. नंबर 1, अल्किन शोज ऍडिशन रिएक्शन. एकदम सोपी रिएक्शन. समजा या ऍडिशन मध्ये मी सपोज ब्रोमिनला ऍड केलं, मी इथे घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, आणि मी इथे करतोय ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, सो ब्रोमिनेशन करताना काय करायचं, हे दोन जे ब्रोमिनचे ऍटम्स आहे, हे दोन ब्रोमिनचे ऍटम तुम्हाला जोडायचे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तुम्ही हे इथे जोडणार अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ते जोडताना डबल बॉन्ड होणार सिंगल बॉन्ड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 सिंगल बॉन्ड CH2, आणि या दोघे ठिकाणी तुम्ही कोणाला जोडले, आता ब्रोमिनला जोडले. तुम्हाला एक प्रकारचं विसिनल डायहॅलाइड भेटलं आहे, ज्याचं नाव आहे 1,2-डायब्रोमो इथेन. नाव लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला जमायला लागलं असेल, 1,2-डायब्रोमो इथेन. ओके, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,2-डायब्रोमो इथेन. दिस इज अ फर्स्ट ऍडिशन रिएक्शन. आता हे आपण ऍडिशन कसली केली होती, आपण ऍडिशन केली एका हॅलोजनची. ओके, सो आता पुढे बघूया सेकंड रिएक्शन. दिस इज अ ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. आणि सांगा, हायड्रोजन हॅलाइडला आपण रिप्रेझेंट कसं करतो, HX. HX मे बी
HCl, HBr, HI या सगळ्यांना बोलतो आपण हायड्रोजन हॅलाइड. ठीक आहे. आता हे हायड्रोजन हॅलाइड तुम्हाला ऍड करायचे, पण कुठल्या अल्किन मध्ये ऍड करता लक्षात घ्या. वी आर गोइंग टू ऍड हायड्रोजन हॅलाइड अक्रॉस सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन काय असतं बघ, इथे मी समजा एक मॉलिक्यूल रिप्रेझेंट केलाय CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन मॉलिक्यूल. मला हे सांगा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला इक्वल इक्वल नंबर ऑफ कार्बन आहे. राईट साइडला 1 कार्बन, लेफ्ट साइडला पण 1 कार्बन. तर अशा अल्किनला तुम्ही बोलू शकता सिमेट्रिकल अल्किन. ओके. सो या केसमध्ये मी वापरलेला अल्किन आहे इथिन, जो आहे सिमेट्रिकल. आणि याचं तुम्हाला काय करायचंय, याच्या अक्रॉस तुम्हाला हायड्रोजन हॅलाइड ऍड करायचंय. समजा मी ऍड केला HCl. आता इथे समजून घ्या, जोपर्यंत अल्किन सिमेट्रिकल आहे तोपर्यंत तुम्ही H आणि Cl ची ऍडिशन कुठल्याही वेने करू शकताय. म्हणजे काय, समजा काही स्टुडंटने हायड्रोजनला इथे ऍड केलं असेल, क्लोरीनला इथे ऍड केलं असेल, तर अजून एक वे आहे ऍडिशनचा की तुम्ही हायड्रोजनला इथे पण घेऊन जाऊ शकताय आणि क्लोरीनला या साईडला घेऊन जा, अशी पण एक पॉसिबिलिटी आहे. पण लक्षात घ्या, हे फक्त कधी अलाउड आहे जोपर्यंत अल्किन कसं आहे, सिमेट्रिकल आहे. जोपर्यंत अल्किन सिमेट्रिकल आहे, at that time we can do add HCl or HBr or HI by any way. आन्सर चुकणार नाही तुमचं. पण प्रॉब्लेम होणार कधी माहिती का, जेव्हा तो अनसिमेट्रिकल असेल. अनसिमेट्रिकलचं पण एक्सप्लेनेशन दिले मी तुम्हाला. तो सध्या आपण इथे ऍड करतोय सिमेट्रिकलच्या अक्रॉस. ऍडिशन आपण कशी करू शकतोय, जर मी समजा H इथे जोडला असेल आणि Cl इथे जोडला असेल तर डबल बॉन्ड होणार सिंगल बॉन्ड, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 single bond CH2Cl. So how this, by this way alkene is converted into alkyl halide. How alkene reacts with HCl ते तुम्ही बघितलं. पण लक्षात घ्या, इथे वापरलेला अल्किन हा कसा होता रे, सिमेट्रिकल होता. बट अनसिमेट्रिकल जर आला तर बघू एक्झॅक्टली काय होतंय. समजा आता मी बघतोय अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन आयडेंटिफाय कसं करायचा, एक एक्झाम्पल घेऊ. सपोज CH3 CH double bond CH2. This is an unsymmetrical alkene. Why this alkene is called as unsymmetrical alkene? कारण ही कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑब्झर्व करा. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साइडला एकच कार्बन आहे, पण लेफ्ट साइडला 2-2 कार्बन आहे. याचा अर्थ अनबॅलन्स आलाय. म्हणून अशा टाइपच्या अल्किनला आपण काय बोलतो, अनसिमेट्रिकल. या अनसिमेट्रिकल अल्किनच्या अक्रॉस समजा मी HCl ऍड केला, HCl ऍड केला, तर इथे 2-2 प्रॉडक्ट तुम्हाला मिळतात. 2 प्रॉडक्ट कसे मिळतात या केसमध्ये चेक करा. समजा काही स्टुडंटने हायड्रोजनला इथे ऍड केलं असेल, क्लोरीनला या साईडला ऍड केलं असेल, तर डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार आहे. मला 2-2 प्रोडक्ट कसे मिळतात चेक करा. त्यातला एक प्रोडक्ट मी असं दाखवतो की सपोज हायड्रोजनला आपण जर खरोखर इथे जोडलं असेल या इथल्या कार्बनकडे, तर जेणेकरून मला मॉलिक्युल असं भेटणार CH3 CH2 डबलचं होणार सिंगल बॉन्ड, आणि हा जो CH2 मी इथे दाखवलाय हा CH2, याला आपण काय जोडला आहे, क्लोरीन जोडला आहे. त्या CH2 ला फक्त क्लोरीन तुम्ही जोडताय, तो इथे दाखवला. इट इज द फॉर्मेशन ऑफ 1 क्लोरोप्रोपेन. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 क्लोरोप्रोपेन. आणि जर मी ते जर अशा वेने केलं, आता मी त्याला कलर चेंज करतो, तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा मी काय शो करतोय. समजा हायड्रोजनला जर मी इथे घेऊन गेलो, हा सेकंड वे आहे हा, आणि क्लोरीनला सेंटरच्या कार्बनकडे घेऊन गेलो, दिस इज सेकंड वे. ते वरती दाखवतो. ते ऍड केल्यानंतर बघा मॉलिक्युल दिसायला कसं असेल. CH3 CH या सेंटरच्या CH ला तुम्ही काय जोडला, आता क्लोरीन जोडताय बघा. इथे मी क्लोरीन दाखवलं, हिअर इज अ क्लोरीन. डबल बॉन्डचा काय सिंगल बॉन्ड, आणि हा जो CH2 ग्रुप आहे याला तुम्ही आता काय जोडताय, H जोडता आहात. CH2 चं काय होणार, CH3. 2 मॉलिक्युल तुम्हाला मिळाले. नंबर 1 हा जो मॉलिक्युल मिळालाय, दिस इज 2 क्लोरोप्रोपेन. दिस इज 2 क्लोरोप्रोपेन, अँड डाऊन साइडचा मॉलिक्युल आहे, दिस इज 1 क्लोरोप्रोपेन. आता मला सांगा, तुम्हाला प्रोडक्ट डिफरंट मिळाले. या डिफरंट प्रोडक्ट मध्ये तुम्हाला हे डिसाइड करायचंय की यातला मेजर कुठला असतो आणि मायनर कुठला असतो. तर 2 क्लोरोप्रोपेन इज ऑप्टेन ऍज अ मेजर प्रोडक्ट अँड 1 क्लोरोप्रोपेन इज ऑप्टेन ऍज अ मायनर प्रोडक्ट. ओके. सो आता ह्या केसमध्ये 2 क्लोरोप्रोपेन आणि 1 क्लोरोप्रोपेन यांना मेजर मायनर तुम्ही डिसाइड कसं केलं, त्यासाठी एक रूल आहे. रूल काय तुम्हाला सगळ्यांना तो माहिती असायला पाहिजे. दॅट इज मार्कोनिकॉफ्स अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स अँटी मार्कोनिकॉफ्स रूलचा यूज करून आपण डिसाइड करू शकतो. आता ते डिसाइड कसं करायचं समजून घ्या. मला एक क्वेश्चनचा आन्सर द्या. मला सांगा, हा जो स्टार्टिंग मॉलिक्युल आहे तो कुठला आहे. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन.
आणि अनसिमेट्रिकल अल्किनची तुम्ही रिॲक्शन कोणा सोबत करताय, अनसिमेट्रिकल शॉर्टकट करतोय, अनसिमेट्रिकल रिएजंट तुम्ही वापरलाय. आता मला सांगा अनसिमेट्रिकल रिएजंट मधला क्लोरीन निगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह. मार्कोनिकॉस रूल मध्ये असं सांगितलं गेलंय, व्हेन अनसिमेट्रिकल अल्कीन reacts with unsymmetrical reagent, then negative part of the reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen. Check करा carbon carbon double bond. Suppose this is carbon number 1, this is 2 and this is 3. आता carbon carbon double bond कोणाच्या अक्रॉस आहे, 1 and 2 च्या अक्रॉस आहे. कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 यांच्यापैकी कमीत कमी हायड्रोजन ज्याच्याकडे असतील त्याच्याकडेच कंपल्सरी निगेटिव्ह पार्ट रिजंटचा गेला पाहिजे. आणि तसं केल्यानंतर जे प्रोडक्ट मिळतं त्याला तुम्ही कन्सिडर करायचं ॲज अ मेजर प्रोडक्ट. मग चेक करा 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळाले, त्या 2 प्रोडक्ट पैकी कुठला प्रोडक्ट असा आहे ज्याच्याकडे सेंटरच्या सेकंड नंबरच्या कार्बनकडे आपण क्लोरीनला जोडलेलं आहे. तर तुम्हाला हे दिसतं इथे पहिलं प्रोडक्ट आहे. सो मग दॅट कंपाऊंड इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल, when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then negative part of the reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen. This is the rule that is called as Markovnikov's rule. आता मार्कोनिकॉफचं पण क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. आता आपण मार्कोनिकॉफच्या ऑपोजिट जे आपल्याला डिस्कस करायचंय, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी मार्कोनिकॉफचं मी एक एक्झाम्पल घेतो. समजा अँटी मार्कोनिकॉफ रूल नेमका ऍप्लिकेबल कधी आहे हे समजून घ्या. नंबर 1, अँटी मार्कोनिकॉफ ऍप्लिकेबल फक्त तेव्हाच आहे. नंबर 1, जर अल्किन, कंडिशन सांगतो मी तुम्हाला काही, अल्किन कसं असलं पाहिजे, अल्किन असलं पाहिजे अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल अल्किन असलं पाहिजे. कंडिशन नंबर 2, अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन हे नेमकं HCl, HBr, HI सगळेचे सगळे दाखवत नाही. अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन इज गिवन बाय ओनली HBr. आणि तिसरी कंडिशन महत्वाची, हे अँटी मार्कोनिकॉफ्स रूल हा फक्त तुम्ही कधी वापरू शकताय, जेव्हा रिॲक्शन मध्ये काय ऍड केलं असेल, कुठलंही एखादं पेरॉक्साइड ऍड केलं असेल, कुठलंही पेरॉक्साइड. फॉर एक्झाम्पल H2O2 दिसेल तुम्हाला, त्याला बोलतात हायड्रोजन पेरॉक्साइड. हा नसेल तुम्हाला सोडियम पेरॉक्साइड पण दिला जाऊ शकतोय, Na2O2, किंवा बेन्झोइल पेरॉक्साइड, बेन्झोइल पेरॉक्साइड हा पण वापरला जाऊ शकतोय. फक्त ऍरोवरती हे पण नाव शकतो, फक्त पेरॉक्साइड. सो पेरॉक्साइड हा वर्ड आल्या आल्या तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ्स अप्लाय करायचा आहे. पण कंडिशन अशी आहे की अनसिमेट्रिकल अल्किन पाहिजे आणि HBrच पाहिजे. जर तुम्हाला हे 3 पॉईंट सापडले ना, अनसिमेट्रिकल अल्किन आहे, HBr आहे, पेरॉक्साइड आहे, तरच तुम्ही थिंक करा अँटी मार्कोनिकॉफ्स. अदरवाईज गो बाय मार्कोनिकॉफ्स. समजा असं झालं की सर अल्किन तर अनसिमेट्रिकल आहे, HBr पण दिलाय, पण पेरॉक्साइड दिलंच नाहीये, स्टील इट इज मार्कोनिकॉफ्स. जर तुम्हाला अनसिमेट्रिकल अल्किन दिलाय, तुम्हाला इथे सपोज HCl दिलाय आणि पेरॉक्साइड पण दिलंय, तर लक्षात घ्या तरीही मार्कोनिकॉफ्सच आहे. अँटी मार्कोनिकॉफ्सचा विचार फक्त तेव्हाच होतो जेव्हा, पुन्हा एकदा अँटी मार्कोनिकॉफ्सचा विचार तेव्हाच करा जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, HBr पण आहे, पेरॉक्साइड पण आहे, तरच अँटी मार्कोनिकॉफ्स, अदरवाईज मार्कोनिकॉफ्स. ठीक आहे. आता याचा एखादा एक्झाम्पल पण घेऊ आपण. समजा मी एक अनसिमेट्रिकल अल्किन घेतला, CH3 CH डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये मी HBr टाकला इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. पेपरला कुठलंही पेरॉक्साइड येऊ शकतंय. आता मार्कोनिकॉफच्या ऑपोजिट तुम्हाला करायचं आहे. इथे देखील आपल्याला 2-2 प्रोडक्ट मिळतील. 2-2 प्रोडक्ट कसे मिळतात ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही काय करा, नंबर 1 H इथे जोडा, तर तो ब्रोमिन ऑब्विसली इथे जाणार. ही झाली पहिली पॉसिबिलिटी. आधी याच्यापासून भेटणार मी प्रोडक्ट सांगतो कसं मिळेल. देयर इज द फॉर्मेशन ऑफ CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2Br. दिस इज अवर फर्स्ट प्रोडक्ट. आता दुसरं प्रोडक्ट तुम्हाला काय मिळू शकतं आहे, इथे पण आपल्याला पेरॉक्साइड लागणार आहे. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की तुम्ही हायड्रोजनला इथे घेऊन जा आणि ब्रोमिनला मधल्या कार्बनकडे घेऊन जा, तर बघा तुम्हाला प्रोडक्ट असं दिसणार. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CHBr CH. 2 प्रोडक्ट मिळाले, त्यांचे नाव पण तुम्हाला माहिती आहे, 1 ब्रोमोप्रोपेन 2 ब्रोमोप्रोपेन. पण यांच्यातला जो 1 ब्रोमोप्रोपेन आहे ना, दॅट कंपाऊंड इज नाउ मेजर आणि 2 ब्रोमोप्रोपेन इट इज मायनर. आता
मेजर मायनर कसं झालं ते समजून सांगतो. कसं काय डिसाईड करायचं तर लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ मी तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफची ऍडिशन सांगतो कशी होते. when this unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent in presence of peroxide, the negative part of reagent is attached to that carbon which carries more number of hydrogen तरच तुम्ही वापरू शकता अँटी मार्कोनिकॉस. आणि अँटी मार्कोनिकॉस वापरल्यानंतर तुम्हाला भेटणारा प्रोडक्ट मेजर कुठला आहे. दिस इज 1-ब्रोमोप्रोपेन. हे मार्कोनिकॉफ झाले, अँटी मार्कोनिकॉस पण झाले. पुढे आता डिस्कस करू पुढची रिएक्शन. नाउ नेक्स्ट रिएक्शन इज ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो H2SO4. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मी क्लासमध्ये सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड रिप्रेझेंट करताना असं दाखवलेलं असतं HSO4 असं दाखवलेलं असतं. याला ऍड करायचं आहे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. समजा मी एक मॉलिक्यूल तुम्हाला असं दाखवलं CH2 डबल बॉन्ड CH2 आणि याच्या अक्रॉस आपण ऍड करतोय सल्फ्युरिक ऍसिड जे मी लिहिताना असले ते HSO4 असं दाखवलंय. ठीक आहे. आणि हे कसं असलं पाहिजे डायल्यूट आहे आणि कंडिशन आहे कोल्ड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही ऍड करताय अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग या केसमध्ये होतं काय की हा जो हायड्रोजन आहे सपोज तुम्ही तो जोडला असेल या इकडच्या कार्बनला सिमेट्रिकल असल्यामुळे काही टेन्शन घ्यायची नाही कसे जोडा. HSO4 जो ग्रुप आहे तो सपोज मी इथे जोडला तर मला मॉलिक्यूल दिसेल असं असणार CH3 CH2 HSO4. या मॉलिक्यूलचं नाव आहे इथिल हायड्रोजन सल्फेट. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल हायड्रोजन सल्फेट. आता हे जे इथिल हायड्रोजन सल्फेट आहे याच्यामध्येच तुम्हाला स्टेप नंबर 2 मध्ये फक्त हायड्रोलिसिस करायचं. तुम्हाला वॉटर ऍड करायचंय. वॉटर ऍड केल्यावरती काय होतं बघा हा जो HSO4 ग्रुप आहे इट विल गेट कंबाइंड विथ दिस हायड्रोजन. म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट पुन्हा काय भेटणार H2SO4 भेटणार. पण तो HSO4 रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या जागेवरती तुम्हाला काय प्लेस करायचं आहे OH प्लेस करायचं आहे. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2OH. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. द नेम ऑफ अल्कोहोल इज इथेनॉल और इथिल अल्कोहोल. ठीक आहे. अशी रिएक्शन तुम्ही कुठल्याही अल्किन सोबत दाखवू शकता. फक्त एक लक्षात घ्या आता तुम्हाला समजलं असेल की हा जो अल्किन आहे हा कसा आहे सिमेट्रिकल आहे. दिस इज सिमेट्रिकल. पण जर इन केस तुम्ही अनसिमेट्रिकल अल्किन वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्कोनिकॉफ रूल वापरायचा असतो. मार्कोनिकॉफ ऍडिशन करायची असते. ठीक आहे. चला आता हे झालं ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. पुढे आपण बघूया काय आहे अल्किनची पुढची रिएक्शन ओझोनोलिसिस. महत्वाची रिएक्शन आहे की आपण आता ओझोनोलिसिस करू. एक एक्झाम्पल डिस्कस करू. ऍटलीस्ट ओझोनोलिसिसचे आपण 2 एक्झाम्पल घेऊ. समजा मी एक अल्किन वापरलाय जो की अशा टाइप्स आहे. समजा मी अल्किन वापरलाय CH2 डबल बॉन्ड CH2 ज्याला मी लिहिताना असं लिहितोय बघा अशा वेळी त्याला मी रिप्रेझेंट केलंय. ओके. आणि याच्या अक्रॉस आपण O3 मॉलिक्युल ओझोनचा मॉलिक्युल ऍड करतोय इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्रा क्लोराइड. ओके. सो हे जे 3 ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत ना ते तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस जोडायचे असतात. जेणेकरून त्याला लिहिताना मी कसं लिहितो बघा हे जे डबल बॉन्ड आहे पूर्णपणे आता ब्रेक होणार आहे. मग या 2 कार्बनच्या अक्रॉस तुम्हाला 3 ऑक्सिजनचे ऍटम जोडायचे असतात ज्याला मी लिहिताना कसं दाखवतो बघा HCH. हे ऍज इट इज आहे. राईट साइडला सुद्धा HCH ऍज इट इज. फक्त या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस मी 3 ऑक्सिजनचे ऍटम जोडतोय जे लिहिताना असले तर बघा O आणि O यांची आपण एक रिंग तयार करतोय. या ठिकाणी एक ओझोनाइड कॉम्प्लेक्स तयार झालाय. दिस इज अ 5 मेंबर्ड रिंग. याला तुम्ही इथिलीन ओझोनाइड असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. आता या इथिलीन ओझोनाइड मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे झिंक H2. तुम्हाला झिंक H2 ऍड करायचा आहे. हा झिंक H2 रिडक्शनचे काम करतोय. जो आता रिड्यूस कसं करतो बघा हा जो काही इथला ऑक्सिजन आहे फाईन हा जो इथला ऑक्सिजन आहे ना हा ऑक्सिजन इथला रिमूव्ह केला जाणार. म्हणजे तो झिंक सोबत ऍक्च्युअली कंबाईन होणार आहे. झिंक ऑक्साईड तुम्हाला मिळणार ऍज अ बाय प्रोडक्ट. पण तो काढायचा असेल तर इथला एक बॉन्ड ब्रेक होतो इथला पण एक बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यांचा इम्पॅक्ट OO बॉन्डवरती सुद्धा होत असतो. म्हणजे अशा वेळी तुम्ही हे 3 बॉन्ड ब्रेक करताय.
लक्षात घ्या, मी ही 3 बॉन्ड तुम्हाला एका प्रॉपर वेने दाखवतो की आपण बॉन्ड कसे ब्रेक करतोय. ओके, मी बॉन्ड अशा वेळी ब्रेक केला, हे 2 बॉन्ड आणि इकडचा पण हा एक बॉन्ड आपण असा ब्रेक केला. ठीक आहे, अशा वेळी हे 3 बॉन्ड ब्रेक झाले. आता 3 बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मी काय करतो माहिती का, तुम्हाला समजण्यासाठी ते तिघे बॉन्ड काढून टाकतो. तुम्ही हे 3 बॉन्ड जे ब्रेक करतात ना, 1, 2 and 3, हे तिघे बॉन्ड आपण ब्रेक केले. मला सांगा, हे 3 बॉन्ड ब्रेक केल्यानंतर तुम्हाला असे 3 ग्रुप मिळाले. नंबर 1 हा ग्रुप मिळालाय, सेकंड तुम्हाला एक ऑक्सिजन मिळालाय, नंबर 3 हा ग्रुप तुम्हाला मिळालाय. ओके, आता मला सांगा, फर्स्ट आणि सेकंड दोघेही दिसायला सेमच आहे. हा तिसरा जो आहे ऑक्सिजन तो झिंक सोबत कंबाईन झाला. 1 and 2 मध्ये काय होतं, हा जो कार्बन आहे आणि इथला जो ऑक्सिजन आहे, बॉन्ड ब्रेकिंग झाल्यामुळे इथल्या सिंगल बॉन्डचा आता काय होणार माहिती का, डबल बॉन्ड होईल. जे मी इथे दाखवतोय असं HC डबल बॉन्ड OH. असे तुम्हाला सेम मॉलिक्युल किती मिळणार, 2 टाइम्स मिळणार. प्लस तुम्हाला काय मिळणार, झिंक ऑक्साईड. आता हा जो मॉलिक्युल मिळाला, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड इज ऑब्टेन. याला तुम्ही मिथॅनल सुद्धा म्हणू शकता. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिथॅनल. ही झाली एक रिएक्शन. आता ओझोनोलिसिसची आपण अजून एक रिएक्शन डिस्कस करू, ज्याच्यामध्ये मी एक मॉलिक्युल घेतोय, सपोज असा CH3CH डबल बॉन्ड CH2. ओके, आणि याच्या अक्रॉस मी O3 ऍड करतोय इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्रा क्लोराइड. सेम वेने प्रोसेस करायची, जेणेकरून तुम्हाला एक मॉलिक्युल असं मिळणार CH3CHCHH आणि ते 3 ऑक्सिजनच्या टीमला जोडायचे नेहमीपणे OO, जेणेकरून तुम्हाला इथे मिळणार ओझोनाइड कॉम्प्लेक्स. या ओझोनाइड कॉम्प्लेक्सला आपण म्हणू शकतो प्रोपिलिन ओझोनाइड कॉम्प्लेक्स. नेहमीप्रमाणे याच्यामध्ये काय टाकायचं, झिंक H2 टाकायचं, आपल्याला झिंक H2 ऍड करायचं. आता 12th मध्ये पण ह्या रिएक्शन झाल्या, तर तुम्ही ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ पुढे शिफ्ट करा, पुढचं रिएक्शन बघा. ज्यांना माहिती नाही त्यांनी फक्त समजून घ्या. ठीक आहे, हा झिंक नेहमीप्रमाणे काय करणार, या ऑक्सिजनला रिमूव्ह करणार. म्हणजे नेहमीप्रमाणे इथले 3 बॉन्ड मी ब्रेक करतोय. हे 3 बॉन्ड ब्रेक कसे होते बघा, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. हे 3 बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला 3 पार्ट मिळाले. चेक करा, त्यातला हा पहिला पार्ट आहे. This is first part of the molecule. This is second part of the molecule. And this is oxygen, जो ऑलरेडी झिंक सोबत कंबाईन झालाय. आता पार्ट 1 याच्यापासून चेक करा. या पार्ट 1 मध्ये हा जो कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे, यांच्यामध्ये इथे सिंगल बॉन्ड आहे. आता सिंगल बॉन्डचं काय होणार माहिती का, डबल बॉन्ड. ते दाखवतो मी प्रोडक्ट साईडला. CH3C डबल बॉन्ड OH. याचा जो पार्ट 2 आहे, सेकंड हाफ आहे, त्याच्यामध्ये चेक करा, कार्बन ऑक्सिजन यांच्यामध्ये सुद्धा आता होणार डबल बॉन्ड. तो मी ते सेपरेट दाखवतोय. या केसमध्ये चेक करा, दोघे मॉलिक्युल तुम्हाला डिफरंट मिळाले. दोघे अलिड आहे, पण दोघे डिफरंट आहे. आणि प्लस तुम्हाला एक बाय प्रोडक्ट अजून काय भेटतंय, झिंक ऑक्साईड भेटतंय. सो इन दिस केस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 डिफरंट अल्डिहाइड्स which is named as formaldehyde. This is formaldehyde and there is a formation of acetaldehyde. This is acetaldehyde. That's it. So by this way there is a formation of aldehyde by using alkene. ठीक आहे, आता अल्किनचा एवढा टॉपिक केलाय आपण, बऱ्यापैकी कव्हर केलाय. आता आपण स्टार्ट करूया अल्काइनला. अल्काइन मध्ये असं खूप डिफिकल्ट रिएक्शन नाहीये किंवा खूप जास्त रिएक्शन पण नाहीये. तर बेसिक आहे अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2, जो सगळ्यांना माहिती आहे. त्यातला N म्हणजे असतो नंबर ऑफ कार्बन. ओके, आणि याच्यामध्ये महत्वाचं काय की याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, HC ट्रिपल बॉन्ड CH. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या अल्काइन मध्ये जो ट्रिपल बॉन्ड असतो, त्या ट्रिपल बॉन्ड पैकी एक जो कार्बन कार्बन बॉन्ड असतो तो असतो सिग्मा बॉन्ड, आणि बाकीचे 2 काय असतात, हे बघा इथे सिग्मा बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड पैकी कुठला तरी एक बॉन्ड असतो, तो असतो सिग्मा बॉन्ड. सपोज मी इथे दाखवलाय असा, हा मधला सिग्मा बॉन्ड दाखवलाय, असं नाही की मधला सिग्मा बॉन्ड असतो, कुठला पण एक सिग्मा बॉन्ड दाखवा. 3 सिग्मा बॉन्ड झाले, आणि हे जे 2 असतात ना ट्रिपल बॉन्ड पैकी उरलेले 2 बॉन्ड ते असतात पाय बॉन्ड. लक्षात घ्या, ट्रिपल बॉन्डचा विचार केला तर 2 पाय बॉन्ड असतात आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. मग तुम्हाला सिग्मा बॉन्ड किती असतात, पाय बॉन्ड किती असतात, असा पण एक क्वेश्चन विचारून झालाय, ज्याच्यावरती आता मला खूप जास्त डिस्कशन करावं असं वाटत नाही, कारण हा खूप बेसिक पार्ट असतो. आता पुढे जाऊया. इट्स अ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन. आपला अल्काइन बनवायचंय, कोणापासून बनवायचंय, फ्रॉम विसिनल डायहाइड. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की विसिनल डायहाइड कोणाला बोलायचं असतं. विसिनल डायहाइड म्हणजे इन दोज डायहाइड
देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 हॅलोजन ॲटम ऑन ऍडजस्टंट कार्बन. ऍडजस्टंट कार्बनला जर हॅलोजन प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणू शकतो डायहॅलाइड. आता बघूया एक्झॅक्टली डायहॅलाइडचा यूज करून तुम्ही अल्काइन कसं तयार करतोय. डायहॅलाइडला तुम्हाला कन्वर्ट करायचंय, कशामध्ये कन्वर्ट करायचंय, अल्काइन मध्ये कन्वर्ट करायचंय. तर हे कन्वर्जन कसं होतं ते आपण थिंक करू. समजा मी एक यूज केला विसिनल डायहॅलाइड, CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथे सपोज मी दाखवलं आहे क्लोरीन, इथे सुद्धा दाखवलं आहे क्लोरीन. सो दिस इज वन टाइप ऑफ विसिनल डायहॅलाइड, ज्याचं आपण नाव देऊ शकतो इथिलीन डायक्लोराइड किंवा 1,2 डायक्लोरो इथेन. याच्यामध्ये मी ऍड केला अल्कोहोलिक केवच, इथे आपण ऍड केलाय अल्कोहोलिक केवच. आता हे अल्कोहोलिक केवच काय करतं माहिती का, समजा हा पॉझिटिव्ह पोटॅशियम मी कंबाईन केला या निगेटिव्ह क्लोरीन सोबत, म्हणजे हा सपोज पहिला कार्बन कन्सिडर करा, हा सेकंड कार्बन कन्सिडर करा, किंवा रिव्हर्स पण तुम्ही करू शकताय. फर्स्ट याला घ्या आणि सेकंड याला द्या, दॅट डज अलाउड. सो मी पॉझिटिव्ह पोटॅशियमची रिएक्शन Cl सोबत करणार, ज्यातून केसेस बाहेर पडणार, आणि हा जो निगेटिव्ह OH आहे, हा निगेटिव्ह OH इथल्या एका पॉझिटिव्ह H ला बाहेर काढणार, जेणेकरून रिएक्शनचं प्रोडक्ट तुम्हाला असं भेटणार CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट भेटलं KCl प्लस H2. आता हा जो मॉलिक्युल फॉर्म झाला, दिस इज वन टाइप ऑफ विनाइल क्लोराइड. हा काय फॉर्म झालाय, विनाइल क्लोराइड. आता या विनाइल क्लोराइड मध्ये पुन्हा काय टाकायचं, पुन्हा तेच नाही टाकायचं, आपण यूज करायचंय NaNH2. आपण इथे यूज काय करतोय, NaNH2 आपण यूज करतोय. आय थिंक याच्यावरती सीटीला क्वेश्चन विचारलाय बरं का, या रेशनवरती सीटीला क्वेश्चन विचारलाय. सो या केसमध्ये आता NaNH2 टाकल्यानंतर सोडियम पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह सोडियम या निगेटिव्ह क्लोराइडला रिमूव्ह करणार, जेणेकरून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळणार NaCl. त्यानंतर हा NH2 निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह NH2 इथल्या एका H ला बाहेर काढणार, जेणेकरून तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट मिळणार NH3. मला सांगा, तुम्ही अल्फाचा क्लोरीन काढलाय, बीटाचा H काढलाय, हे सगळं काढल्यानंतर त्यांच्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड होणार, ट्रिपल बॉन्ड, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस NaCl प्लस H2. ठीक आहे. सो अशी एक रिएक्शन आहे. या रिएक्शनला मी थोडंसं इम्पॉर्टंट मार्क करणार. 2 स्टेपची रिएक्शन आहे. पहिल्या स्टेपने तुम्हाला अल्कोहोलिक केवच वापरायचं असतं आणि दुसऱ्या स्टेपने तुम्हाला यूज करायचं असतं NaNH2. ओके, चला पुढची रिएक्शन बघू. पुढे आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन. मग मेथड्स ऑफ प्रिपरेशन तुम्ही एकच रिएक्शन व्यवस्थित करून ठेवा. आता आपल्याला काय बघायचंय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन बघायचे. अल्काइन कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवते, दोनच रिएक्शन या केसमध्ये आहेत. नंबर 1, ऍडिशन ऑफ ब्रोमीन. अल्काइन मध्ये तुम्ही ब्रोमीन ऍड करताय. समजा मी एक बेसिक अल्काइन घेतलाय HC ट्रिपल बॉन्ड CH, आणि याच्यामध्ये मी ब्रोमिनेशन करतोय. ब्रोमिनेशन करताना मला सॉल्व्हंट नेहमी कुठलं लागतं, CCl4 कार्बन टेट्रा क्लोराइड. सिंपल काय होणार, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस हे 2 ब्रोमिनचे ऍटम्स तुम्हाला फक्त ऍड करायचे, जेणेकरून डबल ट्रिपल बॉन्ड होणार डबल बॉन्ड, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ HC डबल बॉन्ड CH, आणि या दोघही कार्बनला तुम्ही काय जोडलंय, ब्रोमीन जोडलंय. देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,2 डायब्रोमोइथीन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 1,2 डायब्रोमोइथीन. हा फॉर्म झालाय. ही रिएक्शन आपण पुढे कंटिन्यू करणार. जर याच्यामध्ये समजा मी पुन्हा ब्रोमिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ CCl4, आता जे 2 ब्रोमीन आपण ऍड करू शकतो, कारण स्कोप आहे ना, कारण डबल बॉन्ड शिल्लक आहे. आता ते काय करायचं, या डबल बॉन्डच्या अक्रॉस अजून 2 ब्रोमीनचे ऍटम जोडा, जेणेकरून तुम्हाला मॉलिक्यूल असं दिसणार HCCH. इथे आणि इथे 2 ब्रोमीन आधीपासूनचे होते, आणि वरच्या साईडला आता अजून 2 नवीन ब्रोमीन तुम्ही ऍड केले. सो मला सांगा, या केसमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट काय भेटणार, कार्बन नंबर 1 ला 2 ब्रोमीन आहे म्हणून 1,1, कार्बन नंबर 2 ला पण 2 ब्रोमीन आहे म्हणजे 2,2, 1,1,2,2 टेट्रा ब्रोमो इथेन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,1,2,2 टेट्राब्रोमो इथेन. सो बाय दिस वे देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,1,2,2 टेट्राब्रोमो इथेन. ही झाली एक रिएक्शन, ऍडिशन ऑफ ब्रोमीन. आता पुढची रिएक्शन बघू आपण, ऍडिशन ऑफ HBr अक्रॉस ट्रिपल बॉन्ड. तर समजा मी इथे एक अल्किन घेतला, अल्काइन घेतला, HC ट्रिपल बॉन्ड CH असा मी एक अल्काइन घेतलाय, आणि या अल्काइनच्या अक्रॉस मी ऍड केला आहे HBr. आता लक्षात घ्या, इथे कुठला अल्किन मिळणार, खूप महत्वाची गोष्ट आहे लक्षात. HBr जर तुम्ही ऍड केला तर तुम्हाला आता भेटणार आहे जेमिनल. ओके, मागच्या केसमध्ये होता विसिनल. ऑब्व्हियसली आता बघा रिएक्शन काय होणार, सिमेट्रिकल आहे, त्यामुळे ऍडिशन कशी पण चालणार. समजा मी H ला इथे जोडलं असेल
आणि Br ला समजा मी इथे जोडलं असेल तर ट्रिपल बॉन्डचं होणार डबल बॉन्ड, तिथे काही डाऊटच नाहीये. सो दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HCH डबल बॉन्ड CH आणि इथे काय जोडलाय Br जोडलाय, इथे Br जोडलाय. हा एक मॉलिक्युल तुम्हाला मिळाला, दॅट इज विनाइल ब्रोमाइड. आता या विनाइल ब्रोमाइड मध्ये आता जर मी HBr ऍड करायला सुरुवात केली तर लक्षात घ्या, आता हा वरचा स्टार्टिंग वाला जो होता ना हा सिमेट्रिकल होता, त्यामुळे कशी पण ऍडिशन चालते. पण चेक करा, हा जो अल्किन तुम्हाला मिळालाय हा सिमेट्रिकल आहे का नाहीये. हा ब्रोमिन आल्यामुळे झाला अनसिमेट्रिकल. मग अनसिमेट्रिकल अल्किनच्या अक्रॉस तुम्ही HBr ऍड करताय तर इथे तुम्हाला मार्कोनिकॉफ रूल वापरणं कंपल्शन आहे. मग अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल चेक करा, हे 2 कार्बन तुमच्या समोर आहे. या पहिल्या कार्बनला 2 हायड्रोजन आहे आणि या दुसऱ्या कार्बनला एकच हायड्रोजन आहे, म्हणजे कमी हायड्रोजन आहे. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल निगेटिव्ह पार्ट कंपल्सरी याच्याकडे जातो ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहे. तर पॉझिटिव्ह पार्ट कुठे जाणार, ऑब्व्हियसली या साईडला जाणार. अशी जर मी ऍडिशन केली तर बघा मॉलिक्युल दिसायला असं असणार आहे, HCH डबल झालं सिंगल बॉन्ड C, इथे दाखवलाय Br, इथे पण अजून एक Br जोडला गेलाय आणि ते H आधीपासूनच आहे. आता चेक करा, एकाच कार्बनला 2 ब्रोमिन आहे, म्हणजे हा कुठल्या टाइपचा झाला. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ जेमिनल डायहॅलाइड. ओके, त्याला आपण जेम डाय ब्रोमाइड असं पण म्हणू शकतो. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 1,1 डायब्रोमो इथेन. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,1 डायब्रोमो इथेन. चला, अल्काइन मधल्या एवढ्याच रिएक्शन महत्वाच्या, एवढ्या व्यवस्थित करा. हा, तुम्ही थोडंफार एक्स्ट्रा अभ्यास काय करा माहिती का, अल्किनचे युजेस मी नाही घेतले आणि अल्काइनचे पण युजेस मी घेतलेले नाहीये, तर युजेस मात्र तुम्ही कराल, जे रीड करून तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण डिस्कस करूया ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन. या चॅप्टरचा हा लास्ट पार्ट आहे, ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, जे मॉलिक्युल्स मध्ये एक तर पहिली गोष्ट डायरेक्टली बेन्झिन असेल, त्यांच्यामध्ये बेन्झिन असेल त्याला तुम्ही म्हणू शकता ऍरोमॅटिक कंपाऊंड. पूर्वी काय म्हटलं जायचं, ज्या कंपाऊंडला छान प्लीजंट स्मेल असायचा त्यांना ऍरोमा असायचा म्हणून त्यांना म्हटलं जायचं ऍरोमॅटिक कंपाऊंड. पण नंतर प्रॉब्लेम असे सापडले की काही कंपाऊंडला छान फ्रॅग्रन्स आहे पण ते ऍरोमॅटिक नाहीये, किंवा काही ऍरोमॅटिक आहे पण त्यांना फ्रॅग्रन्स नाहीये. मग ती कॉन्सेप्ट कॅन्सल केली गेली. मग नवीन कॉन्सेप्ट काय वापरली गेली की ज्यांच्यामध्ये बेन्झिन आहे त्यांना तुम्ही बिंदास बोलू शकता ऍरोमॅटिक, किंवा ज्यांच्यामध्ये रिंग आहे आणि कॉन्ज्युगेशन पण आहे. रिंग आहे आणि कॉन्ज्युगेशन आहे याचा अर्थ काय, सिंगल बॉन्ड नंतर डबल बॉन्ड, डबल नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड, सिंगल नंतर पुन्हा डबल बॉन्ड, डबल सिंगल असे पूर्ण रिंग मध्ये असतं, त्याला बोलतात कॉन्ज्युगेशन. तर कॉन्ज्युगेशन सापडलं तरी तुम्हाला म्हणू शकता ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन. ऍरोमॅटिक हायड्रोकार्बनचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे चेक करा, बेन्झिनचा मॉलिक्युल आहे, बेन्झिन आहे. नंबर 2 नॅफ्थॅलिन, नंबर 3 अँथ्रॅसिन, नंबर 4 फ्युरॅन, नंबर 5 थायोफिन. असे हे मॉलिक्युल्स आहेत, हे सगळेच्या सगळे ऍरोमॅटिक आहे. हा, त्यातले काही ऍरोमॅटिक तर आहे पण काही त्यातले हेट्रो ऍरोमॅटिक सुद्धा आहे. सो लक्षात घ्या, इथे बघा हा नॅफ्थॅलिन, दिस इज नंबर 2 नॅफ्थॅलिन. नंबर 3 इथे आहे अँथ्रॅसिन, हा आहे नंबर 1 दॅट इज बेन्झिन. इथे आहे पुढचा कुठला पाहिजे आपल्याला, फ्युरॅन इथे दाखवलाय, फ्युरॅन आपण नंबर 4 ला मेन्शन करू. आणि थायोफिन्स दॅट इज पॉईंट नंबर 5. ओके, हे मी तुम्हाला जस्ट मुद्दाम असे साईडला दाखवले मॉलिक्युल आयडेंटिफाय करता आले पाहिजे की कुठला मॉलिक्युल कुठं आहे. सो हे मॉलिक्युल आहेत ज्यांच्यामध्ये चेक करा, इथे तुम्हाला बेन्झिन सापडतोय, हा तर स्वतःच बेन्झिन आहे, याचा ते ऍरोमॅटिक आहे. यांच्यामध्ये हे चेक करा, हा थायोफिन आणि हा फ्युरॅन यांच्यामध्ये, अरे यार इथे काय पाहिजे माहिती का, इथे ओ आहे, ओ राहून गेला. ठीक आहे, सो या केसमध्ये चेक करा, इथे लोन पेअर असल्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा कॉन्ज्युगेशन होतं, अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड येतो, हे सुद्धा एक प्रकारचे ऍरोमॅटिकच कन्सिडर केले जातात. ओके, पण ते हेट्रो ऍरोमॅटिक आहे, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. ओके, बट दे आर ऍरोमॅटिक कंपाऊंड. मग आता ऍरोमॅटिक कंपाऊंडचं आपण आता डिस्कशन करूया. ऍरोमॅटिक कंपाऊंड बद्दल सगळ्यात महत्वाचं पण आपण सांगू की कुठल्या मॉलिक्युलला आपण ऍरोमॅटिक म्हणू शकतोय. काही क्रायटेरिया असतात आणि ज्या क्रायटेरियानुसार आपल्याला बघायचं आहे की कुठल्या कंपाऊंडला तुम्ही ऍरोमॅटिक कंपाऊंड म्हणू शकता. तर काही कंडिशन्स आहे. कंडिशन नंबर 1, तो मॉलिक्युल कसा असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे. आता लहान मुलाला पण कळतं की सायक्लिक मॉलिक्युल कसं असतो. मी सायक्लिक मॉलिक्युल असं दाखवलं असेल तर प्रत्येक जण म्हणू शकतो येस दिस इज सायक्लिक मॉलिक्युल, हा पण सायक्लिक मॉलिक्युल आहे, हा देखील सायक्लिक मॉलिक्युल आहे, हा सुद्धा सायक्लिक मॉलिक्युल आहे. कंडिशन आहे सायक्लिकची,
मी पुढे अजून बोललोच नाही की आतमध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कसे पाहिजे, सायक्लिक असणं गरजेचं आहे. दॅट इज द कंडिशन. दिस इज फर्स्ट कंडिशन. 1 मिनिट. ओके. सेकंड कंडिशन अशी आहे की तो जो मॉलिक्यूल आहे तो कसा असला पाहिजे, प्लेनर मॉलिक्यूल असला पाहिजे. आता प्लेनर मॉलिक्यूल असला पाहिजे, तुम्हाला बघून तर कळणार नाही की तो मॉलिक्यूल प्लेनर आहे. प्लेनर मॉलिक्यूल आयडेंटिफाय कसं करायचा असतो, सगळ्या ऍटमचं हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे, sp2 असलं पाहिजे. सर sp2 हायब्रिडायझेशन कसं काय ओळखायचं, लक्षात घ्या. त्या रिंग मध्ये कार्बनला कुठे ना कुठे डबल बॉन्ड तर असलाच पाहिजे, किंवा जो पण रिंग ज्याच्यापासून बनली आहे कुठलाही ऍटम असू द्या त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असेल तरच तुम्ही त्यांना म्हणू शकता दिस इज प्लेनर मॉलिक्यूल. पुढचा ऑप्शन आहे, पुढची कंडिशन आहे, पुढचे क्रायटेरिया कम्प्लिटली कॉन्ज्युगेटेड असला पाहिजे, म्हणजे अल्टरनेट पूर्ण रिंग संपेपर्यंत सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असलाच पाहिजे. पूर्ण रिंग संपेपर्यंत सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो कॉन्ज्युगेशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याने हुकेल रूल फॉलो केला पाहिजे. हुकेल रूल फॉलो केला पाहिजे म्हणजे काय की त्या कंपाऊंड मध्ये दॅट कंपाऊंड मस्ट कंटेन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. समजा हे शोधायचे कसे असतात तर मला एक सांगा, या केसमध्ये इथे मी एक बेन्झिन दाखवलाय सपोज, पुढे पण आपल्याला बघायचं ऍक्च्युली. समजा एक बेन्झिन दाखवलाय, मला एक सांगा या बेन्झिन मध्ये जिथे डबल बॉन्ड आहेत ना त्यातला एक सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा कुठला असतो, पाय बॉन्ड असतो. एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. तुम्ही फक्त काय करा, टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड किती आहे 3. सो 3 व्हॅल्यू जर तुम्ही ते पुट केली, सो या केसमध्ये ही जी काय नॉट एन, या केसमध्ये जो एन आहे तो एनचा मिनिंग 0 1 2 3 4 किती पण असू शकतोय. पण इन केस जर तुम्ही पायचे व्हॅल्यू जर काढायचा प्रयत्न केला तर या केसमध्ये मला सांगा नंबर ऑफ रिंग जे आहेत त्या 1 आहेत. सो 4+2 आपण केला तर आपल्याला आन्सर किती मिळालं 6. आणि चेक करा याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत, ते पण 6 आहेत. पाय इलेक्ट्रॉन 6 कसं काय आले, कारण पाय बॉन्ड 3 आहेत ना, पाय बॉन्ड 3 आहेत. एका बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 2 असतात. सो तुम्हाला 6 इलेक्ट्रॉन्स मिळाले, ज्या इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणू शकता पाय इलेक्ट्रॉन्स. सो इट कन्सिस्ट ऑफ 6 पाय इलेक्ट्रॉन. आणि 6 पाय इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो कंपाऊंड एरोमॅटिक आहे. राईट. सो अशा वेळी तुम्ही एरोमॅटिक कंपाऊंड फाइंड आउट करू शकता, कुठला मॉलिक्यूल एरोमॅटिक आहे कुठला नाहीये हे आपण डिसाईड करू शकतो. ओके. त्याच्यावरती शक्यतो क्वेश्चन येणार नाही, पण या कंडिशन्स माहिती असू द्या. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन. आपल्याला बेन्झिन तयार करून दाखवायचं आहे. कुठल्या कुठल्या मेथडने आपण बेन्झिन तयार करू शकतोय ते आपण डिस्कस करू. नंबर 1, फ्रॉम ऍसेटिलीन दॅट इज इथाइन बाय सायक्लिक ट्रायमरायझेशन. ट्रायमर म्हणजे काय, 3 मॉलिक्यूलचं कॉम्बिनेशन असतं त्याला म्हणतात ट्रायमर. मग इथाइन तुम्हाला यूज करायचं आहे, कशी रिएक्शन आहे समजून सांगतो बघा. इथे मी दाखवतात CH ट्रिपल बॉन्ड CH, here is also CH triple bond CH and here is also CH triple bond CH. असे 3 मॉलिक्यूल घेतले आहे कोणाचे, ऍसेटिलीनचे. आता यांना तुम्हाला पास करायचंय एका रेड हॉट आयर्न ट्यूब मधून. रेड हॉट आयर्न ट्यूब मधून पास करायचंय. किती टेम्परेचरला पास करायचं सर, 873 केल्विनला पास करायचंय. मग या रेड हॉट आयर्न ट्यूब मधून जेव्हा तुम्ही ऍस्टिलीन पास करता तेव्हा काय होतं बघा, इथे ट्रायमर फॉर्म होतं. म्हणजे काय फॉर्म होतं की या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इथे हा बॉन्ड तयार करतो कार्बन सोबत, हा डबल बॉन्ड मधला ट्रिपल बॉन्ड मधला एक जण तयार करतो इथल्या कार्बन सोबत बॉन्ड आणि एक तयार करतो याच्यासोबत बॉन्ड. हे ट्रायमर होत असताना बघा एक रिंग तयार होते, जे मी लिहिताना लिहितोय. प्रत्येक ट्रिपल बॉन्ड जातो ना डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड CH, इथे मात्र ना डबल बॉन्ड CH, देन सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH आणि या साईडला सिंगल बॉन्ड. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला हा कुठला मॉलिक्यूल आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन. तुम्ही याला डायरेक्टली असं रिप्रेझेंट केलं तरी चालतं. ओके. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन. ओके. सो ही जी प्रोसेस आहे ना, इथे 3 मॉलिक्यूल एकत्र आले, यांच्यापासून एक रिंग तयार झाली, एक सायकल तयार झाली. मग याला आपण सायक्लिक पॉलिमरायझेशन असं पण नाव देतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायक्लिक polymerization. This is also called as cyclic polymerization. It is also called as trimerization. This is also called as trimerization. Okay. चला ही एक रिएक्शन झाली. पुढची रिएक्शन बघू. फ्रॉम सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट पासून तुम्ही तयार करणार आहात बेन्झिन. हाऊ टू रिप्रेझेंट सोडियम बेन्झोएट, इट इज रिप्रेझेंटेड ॲज C डबल बॉन्ड O ONA आणि इथे कोण असणार आहे बेन्झिन. सो हिअर इज अ बेन्झिन.
दिस इज सोडियम बेन्झोएट, नाव वरती आहे सोडियम बेन्झोएट. प्लस याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे एक मोलेक्युल ज्याला इथे नाव दिलंय सोडा लाईम. खूप साऱ्या मुलांना क्वेश्चन मार्क असतो की सर सोडा लाईम काय प्रकार आहे, कारण पेपरला समजा क्वेश्चन विचारला व्हॉट इज द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन सोडियम बेन्झोएट रिएक्ट्स विथ सोडा लाईम. सो सोडियम बेन्झोएट तर आठवून जाईल पण सोडा लाईम आठवणार नाही. सो सोडा लाईम हे काय असतं नेमकं, इथे या वर्डचं कॉम्बिनेशन असं आहे, एक आहे सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि दुसरा वर्ड आहे लाईम. लाईम म्हणजे असतं कॅल्शियम ऑक्साईड. तर सोडियम हायड्रॉक्साईड मी ते दाखवतोय NaOH आणि ते लाईम आहे CaO. तर या केसमध्ये आता होतं काय बघा, कुठल्या कुठल्या ग्रुपला मी तुम्ही रिमूव्ह करतोय केअरफुली ऑब्झर्व करा. इथे एक मी बॉर्डर दाखवतोय, समजण्यापुरता ती बॉर्डर दाखवते, रिएक्शन बघा कशी होते. हा जो पूर्ण ग्रुप आहे हा पूर्ण ग्रुप इथे कंबाईन होतोय. बघा मी एक्झॅक्टली कुठून बॉर्डर दाखवली ते केअरफुली ऑब्झर्व करा. जिथे मी बॉर्डर दाखवली त्या ग्रुपमध्ये चेक करा, नंबर ऑफ कार्बन 1 आहे, नंबर ऑफ सोडियम 2 आहेत, नंबर ऑफ ऑक्सिजन 3 आहेत. यांच्यापासून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट भेटतं Na2CO3. मग मला सांगा हे सगळं पार्ट इथून जर निघून गेला असेल, हा पार्ट निघून गेला असेल तर उरलं काय, इथला H, हा H तुम्हाला जोडून द्यायचा या कार्बनला, बेन्झिनच्या कार्बनला, सो दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉपरली बेन्झिन. बेन्झिन फॉर्म झालाय प्लस तुम्हाला भेटला सोडियम कार्बोनेट. सो बाय दिस वे वी कॅन प्रिपेअर बेन्झिन फ्रॉम सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट आहे बरं, दिस इज सोडियम बेन्झोएट. फाईन. आता पुढे आपल्याला एक रिएक्शन बघायची आहे ज्याच्यापासून तुम्ही बनवू शकता बेन्झिन, आणि ही रिएक्शन आपल्याला 12th मध्ये पण होती. फिनॉलचा यूज करायचा आहे. सो इथे मी स्टार्टिंग कंपाऊंड यूज केलाय फिनॉल. सो हिअर इज अ फिनॉल, आणि या फिनॉल मध्ये आपण ऍड करणार झिंक विच ऍक्ट्स ॲज अ रेड्युसिंग एजंट. कुठला रेड्युसिंग एजंट विचारला तर सांगता आलं पाहिजे झिंक वापरलाय. ओके, सो झिंक इज अ मेटल विच इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स ऑक्सिजन. हा झिंक काय करणार, या ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार, तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळून देणार झिंक ऑक्साईड. म्हणजे इथला ऑक्सिजन जर निघून गेला असेल तर इथला बॉन्ड ऑब्व्हियसली ब्रेक झाला असेल, मग हा हायड्रोजन तुम्हाला इथे जोडून द्यायचा असतो, जेणेकरून अगेन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन प्लस बाय प्रोडक्ट मिळाला झिंक ऑक्साईड. बस एवढीच रिएक्शन आहे. आता हे झालं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन. आता आपण बघूया सम इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. महत्वाचे आहे, CET ला विचारलं जाऊ शकतं, इनफॅक्ट विचारलं गेलंय. एक एक प्रॉपर्टी आपण डिस्कस करू. नंबर 1, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. स्टार्टिंग कंपाऊंड ऑब्व्हियसली असणार आहे बेन्झिन. दिस इज स्टार्टिंग कंपाऊंड दॅट इज बेन्झिन, आणि या बेन्झिनच्या अक्रॉस तुम्ही हायड्रोजन ऍड करताय. 3 टाइम्स हायड्रोजन घेतले इन प्रेझेन्स ऑफ निकेल. इथे एक टेम्परेचरची रेंज आहे 458 केल्विन टू 473 केल्विन. या रेंजला आपण इथे हिट करतोय. आता बघा इथे 3 डबल बॉन्ड आहेत ना, म्हणून आपल्याला हायड्रोजन 3 लागले. मला सांगा प्रत्येक ठिकाणी मी इथे समजा मार्क केलं C1 C2, या C1 C2 च्या अक्रॉस मी एक हायड्रोजन जोडणार. त्यानंतर C3 C4 च्या अक्रॉस मी अजून एक H2 जोडणार, आणि C5 आणि C6 च्या अक्रॉस मी अजून एक H2 जोडणार. असे 3 जर मी जोडले तर आतमधले सगळे डबल बॉन्ड कन्वर्ट होतील सिंगल बॉन्ड मध्ये, जेणेकरून मला एक सिंपल एक मॉलिक्युल भेटणार सायक्लोहेक्झेन. कुठला मॉलिक्युल भेटला, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन. सो बाय दिस वे बेन्झिन इज कन्वर्टेड इनटू सायक्लोहेक्झेन बाय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ निकेल. पुढची रिएक्शन बघू, खूप सोपी रिएक्शन होती ही. पुढची रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ क्लोरीन. जशा वेळेने आपण हायड्रोजनला ऍड केलं त्याच वेळची रिएक्शन आहे. अगेन स्टार्टिंग कंपाऊंड इज बेन्झिन, स्टार्टिंग कंपाऊंड इज बेन्झिन, आणि या बेन्झिन मध्ये मी ऍड करतोय आता क्लोरीन. 3 टाइम्स क्लोरीन काय घेतलं तुम्हाला कळलं असेल. आता क्लोरीन वापरला असेल तुमच्याकडे ऑप्शन काय, तुम्ही सनलाइट यूज करू शकताय किंवा तुम्ही वापरू शकताय अल्ट्राव्हायलेट लाईट, UV आपण मेन्शन करू. आता जसं मी इथे कार्बन नंबर 1, 2 च्या अक्रॉस H2 जोडला होता ना, आता जोडायचं आहे क्लोरीन. कार्बन नंबर 3 आणि 4 च्या अक्रॉस पण अजून एक क्लोरीन जोडा. कार्बन नंबर 5 अँड 6 च्या अक्रॉस तुम्हाला अजून एक क्लोरीन जोडायचं. आणि हे क्लोरीनचे ॲटम जोडताना म्हणजे प्रत्येक कार्बनला एक एक क्लोरीनचा ॲटम तर भेटणार आहे, पण ही प्रोसेस चालू असताना प्रत्येक डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल, जेणेकरून मोलेक्युल दिसायला असं असेल बघा. मोलेक्युल लुक लाईक दिस. ओके, कार्बन नंबर 1, 2 च्या अक्रॉस जोडला क्लोरीन, म्हणजे त्याला क्लोरीन क्लोरीन. अशा प्रत्येक कार्बनला तुम्हाला काय दाखवावं लागणार, क्लोरीन दाखवावं लागणार. मला सांगा हा असा मॉलिक्युल आहे जो बेन्झिन पासून तुम्ही तयार केलाय. याच्यामध्ये 6 क्लोरीन आहे, तो बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर याला आपण एक नाव देतो बेन्झिन. बेन्झिन
हेक्साक्लोराइड. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज बेन्झीन हेक्साक्लोराइड. आणि लक्षात घ्या, बेन्झीन हेक्साक्लोराइड इट इज ऑल्सो नोन ॲज गॅमेक्झेन. गॅमेक्झेनला अजून एक नाव आहे लिंडेन. ओके, सो अशाला अल्टरनेट नाव आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज गॅमेक्झेन, विच ऑफ द फॉलोइंग इज लिंडेन, लाईक दिस. ओके, इट इज अ वन टाइप ऑफ इन्सेक्टिसाइड. नेक्स्ट बघूया, ऍडिशन ऑफ ओझोन. तुम्हाला बेन्झीनच्या अक्रॉस ओझोन जोडायचं आहे. सो इथे मी यूज केला आहे बेन्झीन. आता बेन्झीनला रिप्रेझेंट करताना ना वेगळ्या वेळी दाखवतो, कारण मला ओझोन जोडायचं ना, थोडंसं वेगळं दाखवा आपण आता. सो समजा मी बेन्झीनला असं रिप्रेझेंट केलं, बघा 1 2 3 4 5 6. प्रत्येक कार्बनकडे बाय डिफॉल्ट एक एक हायड्रोजन असणार आहे, तो पण दाखवून ठेवलाय. असं दाखवण्यामागचं काही रिझन आहे, थोड्या वेळ थांबा. अरे इथे जागा नाही आपल्याकडे, इथे असं दाखवून दिलंय. ओके फाईन. इथे सिंगल बॉन्ड दाखवला असेल तर इथे मी दाखवणार डबल बॉन्ड, अगेन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. असं बेन्झीन दाखवण्यामागचं काय रिझन आहे सर? बघा ते तुम्हाला दाखवतो मी आता. मला सांगा, इथे तुम्हाला ऍड काय करायचं आहे? ओझोनचा मॉलिक्यूल ऍड करायचा आहे. आता ओझोन तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस जोडायचा आहे, याचा अर्थ 3 टाइम्स यूज करावं लागेल. आता हे 3 जोडल्यानंतर बघा मॉलिक्यूल दिसायला कसा दिसतोय, खूप मोठा मॉलिक्यूल तयार होईल, ज्याला मी रिप्रेझेंट करताना इथे दाखवतो, वरच्या साईडला लिहितो, असं वरती दाखवा आपण. बघा आता सगळ्यात महत्वाचा, या कार्बन नंबर 1 आणि 2 च्या अक्रॉस आपण विचार करू की मी O3 जोडतोय. तो O3 कसं जोडतो बघा, एक ऑक्सिजन इथे दाखवा, 2 ऑक्सिजन समजा बाहेर दाखवले, आणि यांना जोडताना कसं जोडायचं असतं बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर सगळे ब्रेक होऊन जातील आणि हे एक रिंग तयार होईल अशा पद्धतीची. अशा पद्धतीने एक रिंग तयार होते. हे फक्त तुम्हाला समजण्यापुरतं दाखवत आहे. आणि हे मधले जे डबल बॉन्ड आहेत ते डबल बॉन्ड काय झालेले असेल, ब्रेक झालेले असेल, अशा वेळी एक रिंग तयार होईल. आता मी काय करतो, तुम्हाला स्ट्रक्चर तयार करून दाखवतो. मी कुठलाही आता डबल बॉन्ड ब्रेक केलेला इथे दाखवत नाहीये, हा आहे त्याचाच ठेवतो. फाईन, तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करून दाखवतो नेमकं आपण करतो काय. थोडंसं लक्ष द्या, नीट, खूप सोपं आहे हे. फक्त मॉलिक्यूल मोठा असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांचं, पण केअरफुली ऐका. बेन्झीन आहे त्याचा ठेवला. आता मी काय करतो माहिती का, तेच स्ट्रक्चर पुन्हा कॉपी करतोय आणि मग एक एक डबल बॉन्ड कमी करून टाकेल. कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड. प्रत्येक ठिकाणचा हायड्रोजन आहे तसंच ठेवा. H H H H H अँड H. आता केअरफुली बघा बरं मी काय करतोय. आता मी ऑक्सिजनला जोडतोय. ऑक्सिजन म्हणजे दिसत ओझोन. तो ओझोन मी कसा लिहितोय बघा, इथे एक दाखवला ऑक्सिजनचा आयटम, 2 दाखवले आउटसाइडला, आणि यांच्यामध्ये काय होतं बघा, एक रिंग तयार होते. इथे बॉन्ड तयार होतोय, इथे बॉन्ड तयार होतोय, या साईडला बॉन्ड होतोय, इकडे पण बॉन्ड होतोय आणि या साईडला पण बॉन्ड होतोय. पण ही प्रोसेस चालू असताना हे मधले डबल बॉन्ड काय होतील, ब्रेक होतील. इथे बघ एक कॉम्प्लेक्स झालं ओझोनाइडचा. सेम प्रोसेस इकडे पण होणार. आता या साईडला ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, हे इथे एकमेकांना असे जोडतोय आपण, हे जोडले. आणि हे करायचं असेल तर आतमधले पुन्हा डबल बॉन्ड काय झाले, ब्रेक झाले. पुन्हा या साईडला चेक करा, तेच दाखवणार मी. एक ऑक्सिजन इनसाइडला दाखवला आणि 2 ऑक्सिजन आउटसाइडला दाखवले. यांची एक रिंग तयार केली, म्हणजे बेन्झीन ओझोनाइड आपण तयार करतोय, जो की आता फॉर्म झालाय. आणि हा फॉर्म होत असेल तर आतले डबल बॉन्ड ब्रेक होतील. आता हे एकदम छान स्ट्रक्चर तयार झालंय. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालंय याला आपण बेन्झीन ओझोनाइड असं म्हणू शकतो आहे. आणि या बेन्झीन ओझोनाइड, ट्राय ओझोनाइड, या बेन्झीन ट्राय ओझोनाइड मध्ये तुम्हाला झिंक यूज करायचं आहे. झिंक मी इथे दाखवतोय असं. आता आपल्याला जागा कमी पडणार, सो इथे मी दाखवतोय झिंक. झिंक इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, मागच्या सारखंच. ओके, सो आता हा झिंक, प्रत्येक झिंक या ऑक्सिजनला रिमूव्ह करणार, तो ऑक्सिजन पुन्हा वॉटरकडे ट्रान्सफर होईल, त्याचा H2 होईल. तो पार्ट महत्वाचा नाहीये. मेन आता आपण कुठले कुठले बॉन्ड ब्रेक करतो ना, ते केअरफुली ऑब्झर्व करा. मी कुठले कुठले बॉन्ड ब्रेक करतोय बघा. मी कुठला बॉन्ड ब्रेक करतोय, नंबर 1 हा बॉन्ड,
हा बॉन्ड आणि इकडचा बॉन्ड हे अशा वेळेने ब्रेक केलं. हे आपण पहिल्यांदा शिकलो होतो ना, तसंच पुन्हा तसंच चालू डिस्कशन. सेम इथला बॉन्ड सुद्धा असा ब्रेक होणार लाईक दिस. सेम इथला पण असा बॉन्ड ब्रेक करतोय आपण लाईक दिस. आता इथे तुमचं खूप कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी कुठल्या तरी एकाच साईडला प्रोसेस करतो. हे सगळे इथले काढून टाकतो परत. डोंट गेट कन्फ्युज्ड. ओके, सो मी आता एकावरतीच प्रोसेस करतो. तीच प्रोसेस आता सेकंड वरती होणार. मी कलर चेंज करतो. फाईन. बघा या साईडला चेक करा केअरफुली. इकडे केअरफुली चेक करा. हा बॉन्ड मी इथे ब्रेक करतोय, हा पण बॉन्ड ब्रेक करतोय आणि हा पण बॉन्ड ब्रेक करतोय. त्याच वेळेस 1 2 3 ऍट द सेम टाइम 1 2 3 एवढे सगळे बॉन्ड मी ब्रेक करून टाकतो. आता ते सगळे रिमूव्ह करतो बरं का. थोड्या तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली काय होतंय. मी बॉन्ड ब्रेक करतोय 1 2 and 3. इथे पण चेक करा 1 2 and 3. here is also 1 2 and 3. हे बॉन्ड ब्रेक केले. आता मी काही ग्रुप्स शो करतोय ते केअरफुली ऑब्झर्व करा. मला सांगा हे मधले जे 3 ऑक्सिजन आहेत ना, हे मधले 3 ऑक्सिजन झिंक H2 सोबत कंबाईन झाले आहेत. त्यांना पण काढून टाका, गर्दी अजून कमी होईल. यांना पण काढून टाकलं. आता चेक करा केअरफुली काय काय उरलंय. इथे तुम्ही जर केअरफुली चेक केलं तर या केसमध्ये बघा उरलेला पार्ट कुठला कुठला आहे. जो इथे उरलेला पार्ट आहे तसे सेम एक्झॅक्टली 3 ग्रुप तुम्हाला मिळालेत. त्याच्यापैकी आपण एकावरतीच फोकस करूया. हा जो आहे सेम बाकीचे पण आहेत बघा. सपोज हा 1 आहे, हा एक सेकंड आहे आणि हा थर्ड ग्रुप आहे. त्यातला फर्स्ट ग्रुप केअरफुली ऑब्झर्व करा. या कार्बन मध्ये आणि या ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड होईल. ऍट द सेम टाइम हा कार्बन आणि इकडचा ऑक्सिजन यांच्यामध्ये सुद्धा काय होणार, डबल बॉन्ड होणार. ते मॉलिक्युल मी खाली दाखवतोय बघा. इट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. C डबल बॉन्ड O H अगेन C डबल बॉन्ड O H. हा जो मॉलिक्युल भेटलाय असा सेम मॉलिक्युल तुम्हाला 3 टाइम्स भेटणार. हा सेम मॉलिक्युल आपल्याला 3 टाइम्स भेटणार. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट भेटणार H2O2. सो हे जे 3 टाइम्स भेटलेला मॉलिक्युल आहे, या मॉलिक्युलचं नाव आहे ग्लायोक्झल. द नेम ऑफ मॉलिक्युल इज ग्लायोक्झल. आता मला सांगा सीईटी साठी तुमच्याकडे एवढा वेळ आहे का? नाही. आता हे समजून घ्या, बेन्झिनचं ओझोलिसिस केलं तर डायरेक्टली आन्सर टिक करा ग्लायोक्झलला. बेन्झिन ऑन ओझोलिसिस गिव्स ऑप्शन ABCD ग्लायोक्झल. या ग्लायोक्झलला तुम्ही इथेन डायल पण म्हणू शकतात. दिस ग्लायोक्झल इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथेन डायल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथेन डायल. ठीक आहे, ही झाली ओझोलिसिस. पुढची रिएक्शन आहे नायट्रेशन ऑफ बेन्झिन. आय थिंक नायट्रेशन ऑफ बेन्झिनचं विचारलं गेलं. आय थिंक इथे मी घेतला बेन्झिन. बेन्झिनचं करायचंय नायट्रेशन म्हणजे आपल्याला यूज करायचं असतं कॉन्सन्ट्रेटेड HNO3, ज्याला आपण म्हणतो नायट्रिक ऍसिड. सो नायट्रिक ऍसिड कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज OHNO2. ओके, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, याला हिट पण करायचंय. सो हा जो इलेक्ट्रोफाईल आहे ना, दिस इलेक्ट्रोफाईल दॅट इज NO2 ग्रुप. दिस विल अटॅक ऑन बेन्झिन. बेन्झिनच्या कुठल्याही कार्बनला NO2 ग्रुप जोडून द्या. समजा मी बेन्झिनच्या टॉप साइडला NO2 जोडला तर मला कंपाऊंड भेटला आहे नायट्रोबेन्झिन प्लस बाय प्रोडक्ट भेटणार आहे H2O. हे झालं नायट्रेशन रिएक्शन. पुढची रिएक्शन आहे हॅलोजनेशन रिएक्शन. बेन्झिनचं करायचं आपल्याला हॅलोजनेशन. सो इथे मी यूज केला आहे बेन्झिन आणि या बेन्झिन वरती आपल्याला करायचं आहे हॅलोजनेशन. समजा मी यूज केला क्लोरीन आणि क्लोरीन वापरला असेल तर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 आपण यूज केलाय. ओके, सो या केसमध्ये AlCl3 वापरू शकतो आपण आणि ZnCl2 पण वापरू शकतो. सपोज मी इथे वापरला AlCl3 जो आपल्या बुकमध्ये दिलाय. सो सपोज आय एम गोइंग टू यूज हिअर AlCl3. सो आता या केसमध्ये काय होतं बघा, क्लोरीन क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक होतोय. एक क्लोरीन तुम्हाला जोडायचा आहे या बेन्झिनला. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ chlorobenzene. There is a formation of chlorobenzene plus there is a formation of byproduct HCl. ठीक आहे. सो आता पुढची रिएक्शन बघू. दॅट इज नेक्स्ट सल्फोनेशन रिएक्शन. सल्फोनेशन रिएक्शन करायचं म्हणजे तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडचा यूज करायचा असतो जो की आहे H2SO4 अँड दॅट H2SO4 कॅन बी रिटर्न ऍज OHSO3H असं आपण लिहिणार आहोत. सो स्टार्टिंग कंपाऊंड इज ऍज युजुअल बेन्झिन. स्टार्टिंग कंपाऊंड इज ऍज इट इज बेन्झिन आणि या बेन्झिन मध्ये तुम्ही ऍड करताय सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज OHSO3H.
आता हे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे हे खूप पॉवरफुल असतं, त्याला असं पण म्हटलं जातं फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. तर फ्युमिंगचा अर्थ आहेच इट इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट अ टेम्परेचर ऑफ 373 केल्विन टेम्परेचर. आता यातला जो इलेक्ट्रोफाइल आहे SO3H, दिस विल अटॅक ऑन बेन्झिन. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन आयताचा डोमेन ड्रॉ करतोय आणि इथे आपण ग्रुप जोडणार SO3H प्लस तुम्हाला एक बाय प्रोडक्ट भेटणार आहे H2. दिस इज कॉल्ड एज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. दिस इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. फाइन. नेक्स्ट रिएक्शन बघूया. फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडलक्राफ्टच्या दोनच रिएक्शन आहेत, फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. त्या दोघं रिएक्शन आपण आता डिस्कशन करूया. सो स्टार्टिंग कंपाऊंड सपोज बेन्झिन घेतलं मी, आणि या बेन्झिन मध्ये आपण ऍड केलं CH3Cl, कारण तुम्हाला अल्कायलेशन करायचंय, दॅट इज मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. आता काय होतं, हा जो अल्किल ग्रुप आहे, दिस अल्किल ग्रुप विल अटॅक ऑन बेन्झिन सो दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टोल्यून और यू कॅन से मिथिल बेन्झिन प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला भेटणार HCl. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टोल्यून. अँड द लास्ट रिएक्शन इज फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिएक्शन. म्हणजे अल्सिल ग्रुप तुम्हाला इंट्रोड्यूस करायचे. अल्सिल ग्रुपला आपण रिप्रेझेंट करतो RC डबल बॉन्ड O. इथे पुढे काही पण असेल, पण हा जो ग्रुप आहे या ग्रुपला बोललं जातं असिल ग्रुप. सो असायलेशन करायचं म्हणजे अशा टाइपचा ग्रुप तुम्हाला बेन्झिनला जोडायचा आहे. ते कसं केलं जातं आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा मी ते स्टार्टिंग कंपाऊंड यूज केला आहे बेन्झिन, प्लस इथे मी एक रिएक्शन अशी दाखवतोय CH3 C डबल बॉन्ड O Cl. याला दोन नाव आहेत. नंबर 1 ऍसिटिल क्लोराइड और वी कॅन से इथॅनोइल क्लोराइड. फाइन. आता याच्यामधला जो इन प्रेझेन्स ऑफ महत्वाचा पार्ट आहे, इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड दॅट इज अनहायड्रस AlCl3. फाइन. सो हा जो ग्रुप आहे असिल ग्रुप, हा असिल ग्रुप तुम्हाला जोडायचा आहे बेन्झिनला, जेणेकरून तुम्हाला कंपाऊंड भेटणार. बेन्झिन आधी दाखवतोय, बेन्झिनचा एक हायड्रोजन रिप्लेस करून त्या ठिकाणी आपण असिल ग्रुप जोडतो आहे, दॅट इज C डबल बॉन्ड O CH3 प्लस व्हॉट इज द बाय प्रोडक्ट HCl. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍस्टोफेनॉन. The name of molecule is acetophenone. There is a formation of acetophenone. समजलंय? सो अशा पद्धतीने आपण काय केलंय, ऑलमोस्ट सगळा मॉलिक्यूल सगळेच टॉपिक कव्हर केले आहे. याच्यामध्ये असं पेंडिंग शक्यतो कुठला टॉपिक नाहीये. तुम्हाला फार फार तर काय करायचे, यांचे युजेस करून ठेवा. म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काइन, एरोमॅटिक कंपाऊंड यांचे युजेस करून ठेवा. आणि एक थोडासा पार्ट घ्यावासा वाटतो आहे जो की आहे एरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड यांच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. ओके, मी एखादी ब्लँक स्लाइड चेक करतो. एकच मिनिट, एखादी ब्लँक स्लाइड घेतो. हा येस, इथे काही पॉईंट एक्सप्लेन करतो. एरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड यांच्यावरती पण काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता मला सांगा, कुठलाही छोट्यातला छोटा एरोमॅटिक कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये कमीत कमी ऍटलीस्ट 6 कार्बन सापडतील की नाही, जर तो एरोमॅटिक असेल तर, किंवा ऍटलीस्ट 4 कार्बन तरी सापडतील जर हेट्रोसायक्लिक असेल तर. याचा अर्थ यांच्यामध्ये ना हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन असतं, हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन. तर तेच याच्या बाबतीतला कार्बनचं पर्सेंटेज कमी असतं, लो पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणू शकतो आपण. एरोमॅटिक मध्ये कार्बनचं पर्सेंटेज हाय असतं. आता कार्बनचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे जर आपण त्यांना बर्न केलं तर ते सूट क्रिएट करतात, एक स्मोक ऍश तयार होत असते. सो आपण असं म्हणू शकतो की दे बर्न्स विथ सुटी फ्लेम, दे बर्न्स विथ सुटी फ्लेम. तर या साईडला आपण म्हणणार की दे बर्न्स विथ नॉन सुटी फ्लेम. ते कुठल्याही प्रकारचं सूट क्रिएट करत नाही. सूट म्हणजे काय असं माहिती का, बऱ्याच समजा आपण आपल्या घरातल्या स्वयंपाक करताना जे भांडे वापरतोय, कधी बघितलंय का की स्वयंपाक झाल्यानंतर जे भांडे असतात ते गॅसवरती जे ठेवलेले असतात ते पूर्ण काळे झाले, असं नाही होत. कारण तो जो गॅस वापरला गेलाय तो ब्युटेन आयसोब्युटेन असतो, LPG म्हणजे, आणि तो कुठल्याही प्रकारचं ब्लॅक प्रोड्यूस करत नाही, म्हणजे सूट प्रोड्यूस करत नाही. पण ते जर समजा तुम्ही बेन्झिनला बर्न केलं ऍज अ फ्युएल तर त्या केसमध्ये सूट क्रिएट होतं, ब्लॅक तयार होतं, म्हणून त्याला म्हणतात सुटी फ्लेम. कोण सुटी फ्लेम तयार करतं, कोण नॉन सुटी फ्लेम तयार करतं ते माहिती असू द्या. त्याच्यानंतर आपण जर बघितलं
तर साधी गोष्ट, एक बेसिक पॉईंट आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड हे नेहमीच कसे असणार आहे, सायक्लिक असणार आहे. पण फक्त सायक्लिक असून चालणार नाही, त्यांच्यामध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड तुम्हाला सापडणार. अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड सापडतील. पण मला सांगा, ॲलिफॅटिक कंपाऊंड ऑब्व्हियसली कसे असणार आहे, हे कन्फर्म ओपन चेन फॉर्म मध्ये असणार आहे, हे कुठल्या क्लोज फॉर्म मध्ये नसतील. ठीक आहे, 3 पॉईंट झालेत. चौथा पॉईंट आपण महत्वाचं बघूया की जर समजा आपल्याकडे ऑक्सिडायझिंग एजंट असतील किंवा रिड्युसिंग एजंट असतील, दे आर नॉट अटॅक बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रेड्युसिंग एजंट. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रेड्युसिंग एजंट त्यांच्यावरती अटॅक करू शकत नाही. पण लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये पण पॉवर असते की नाही, काही असतात स्ट्रॉंग, काही असतात वीक. तर जे वीक आहे ते ॲरोमॅटिक कंपाऊंड वरती अटॅक करू शकत नाहीये. पण तेच इथे खूप इझी असतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड वरती अटॅक होत नाही, पण ॲलिफॅटिक कंपाऊंड वरती इझिली अटॅक करू शकतात. कोण? ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. हा पण पॉईंट महत्वाचा आहे की दे कॅन इझिली अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. चला, 4 पॉईंट झाले आपले. 5th पॉईंट आपण असं मेन्शन करू की जनरली ॲरोमॅटिक कंपाऊंड कुठल्या टाईपची रिॲक्शन दाखवतात. असं नाही की कंपल्सरी हीच झाली पाहिजे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड प्रेफर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. वेरॅज आता ॲलिफॅटिक कंपाऊंड जे आहे, ॲलिफॅटिक मध्ये पण मी कोणाबद्दल बोलतोय, मी बोलतो आहे सॅच्युरेटेड बद्दल, म्हणजे ज्यांच्याकडे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. सो सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड जर असतील, दे शोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लक्षात घ्या, कारण ॲलिफॅटिक मध्ये पण 2 टाईप आहे, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सो सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोण दाखवणार तुम्हाला? सॅच्युरेटेड. आणि जर अनसॅच्युरेटेड असेल तुम्हाला तो जनरली ऍडिशन रिॲक्शन दाखवतात. ठीक आहे. सो असे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत जे की महत्वाचे असेल त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि अजून एक महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो ज्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे. एक मिनिट शोधतोय मी कुठला क्वेश्चन येऊ शकतो. अजून ऑलमोस्ट आपण सगळंच कव्हर केलंय, पण अजूनही काही छोटा कुठला क्वेश्चन सापडतोय का? हा, बेन्झिनच्या बद्दल इन्फॉर्मेशन आहे, कारण त्याच्यावरती मला एक क्वेश्चन सापडला होता. एक मिनिट, इथलं काही पार्ट मी इरेज करून देतो ना. बेन्झिन बद्दल एक क्वेश्चन आहे जो की विचारला जाऊ शकतोय. आता आपण जे बेन्झिनचं स्ट्रक्चर काढतो ना, तर हे बघा, समजा मी असे समजा मी असं एक बेन्झिन दाखवलाय ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पण आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण आहे, असं आपण बेन्झिन दाखवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण या बेन्झिनचा जेव्हा डेटा चेक केला बाय युझिंग एक्स रे डिफ्रॅक्शन टेक्निक, त्याच्यामध्ये ज्या पण ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत ना, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ज्या पण ठिकाणी आहेत, तर त्या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची जी बॉन्ड लेंथ आहे ती तुम्हाला किती मिळाली? 139 पिकोमीटर मिळाली. 139 पिकोमीटर. आणि जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन अशी मिळाली की दॅट बॉन्ड लेंथ इज 133 पिकोमीटर. हे पण माहिती असू द्या. मग आपण लिहिताना एकच मिनिट, इथलं सांगतो, इथलं रॉंग झालं. ऍव्हरेज आहे 139, इथलं आहे 154 पिकोमीटर. 154 पिकोमीटर. सिंगल बॉन्ड असेल तर 154, डबल बॉन्ड असेल तर 133. पण मला सांगा, इथे जर बघितलं आपण तर इथे डबल बॉन्ड आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा व्हॅल्यू जी भेटते डबल बॉन्डची ती तुम्हाला भेटते 139. जर तुम्ही सांगितलं की कार्बन कार्बन डबल बॉन्डची 133 आहे, तर ते कसं समजून घ्या या केसमध्ये, जिथे सिंगल बॉन्ड आहे ना, सिंगल बॉन्ड
त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू मेन्शन करायची 154 आणि जर तिथे डबल बॉन्ड असेल तर तो ऍव्हरेज घ्यायला जातो की जी व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन करायची 139. ठीक आहे. आता या केसमध्ये पिकोमीटर त्यांनी काय दिलं, एमस्ट्रॉंग दिलं वाटतं, एमस्ट्रॉंग मध्ये दिलंय. ठीक आहे, फाईन, तेवढी पण व्हॅल्यू चालेल. सो डबल बॉन्डची जर लेंथ तुम्हाला कोणी विचारली तर या केसमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की 139 आणि सिंगल बॉन्डची विचारायचं तर 154. आणि जर इनकेस कोणी बॉन्ड अँगल विचारलास तुम्हाला की बॉन्ड अँगल किती असतो, तर हा जो प्रत्येक बॉन्ड अँगल आहे हा किती असणार आहे, इट इज 120 डिग्री. चान्सेस कमी आहे, एवढं काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. अजून एखादा टॉपिक बघतो. हा एक महत्वाचा टॉपिक सापडलाय, एक खूप महत्वाचा टॉपिक सापडलाय. ऍक्च्युली तो मिस झाला माझ्याकडनं, तो टॉपिक घेतोय मी. फाईन, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, वेट फॉर 2 मिनिट्स ओनली. ओके. सो बघा, समजा आपण कुठलाही एखादा कंपाऊंड घेतला, कुठलाही हायड्रोकार्बन, एनी हायड्रोकार्बन, आणि त्या हायड्रोकार्बनचं आपल्याला काय करायचंय, कंबशन करायचंय. तर कुठलाही हायड्रोकार्बन असेल त्याच्या कंबशनची रिएक्शन तुम्ही कशाने दाखवू शकता. एक जनरल रिएक्शन अशी आहे, CXHY प्लस X प्लस Y, सॉरी हे लिहिताना मी असले तो, डोंट गेट कन्फ्यूज, X प्लस Y बाय 4 टाइम्स Y बाय 4 यार, Y बाय 4 टाइम्स तुम्हाला घ्यायचा आहे O2. यांच्यापासून तुम्हाला भेटणार आहे X टाइम्स CO2 प्लस तुम्हाला भेटणार आहे Y बाय 2 टाइम्स H2. या रिएक्शनचा यूज करून तुम्ही कुठल्याही हायड्रोकार्बनची कंबशनची रिएक्शन दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल, मला कंबशन रिएक्शन शो करायची आहे बेन्झिनची. बेन्झिनचं कंबशन करायचं तर फॉर्म्युला काय असणार आहे, C6H6. इथे मला फिक्स कळलं की X ची व्हॅल्यू पण 6 आहे आणि Y ची पण व्हॅल्यू 6 आहे. सो X आणि Y या दोघांच्या व्हॅल्यूज आपण 6 पुट केल्या तर मला सांगा X ची व्हॅल्यू पण 6 आहे, दॅट इज 6 प्लस 6 बाय 4 होणार. 6 प्लस 6 बाय 4 सॉल्व्ह केलं तुम्हाला भेटणार 15 बाय 2. सो ही जर 15 बाय 2 टाइम्स काय भेटणार, ऑक्सिजन. X टाइम्स CO2, X ची व्हॅल्यू 6 आहे तर तुम्हाला 6 टाइम्स काय भेटणार, CO2 प्लस Y बाय 2 मीन्स 6 बाय 2 टाइम्स तुम्हाला H2 भेटतो. इट मीन्स तुम्हाला 3 टाइम्स काय भेटणार, H2 भेटणार आहे. सो यांच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे एक्सपेक्टेड आहे तो क्वेश्चन. ठीक आहे. सो एवढं इनफ आहे, यांच्यावरती क्वेश्चन तुम्ही करून ठेवू शकता. चला, सो इथे आपण हे व्हिडिओ स्टॉप करूया. हायड्रोकार्बन तुम्हाला कम्प्लिटली मी अवेलेबल करून दिलाय. याच्यानंतर आपले क्लास 12चे आता सगळे चॅप्टर चालू होतील. जेवढे पॉसिबल असतील तेवढे चॅप्टर मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. ओके, बाय बाय, टेक केअर.